तथागत भगवान गौतम बुद्ध, प्रियदर्शी राजा धम्माशोक, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचार, स्मृती व कार्याला सर्वप्रथम विनम्र अभिवादन. धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं प्रबोधन पर्व आपण गेली 3.5 महिने करीत आहोत. या 3.5 महिन्यामध्ये आपण आत्तापर्यंत 14 भाग संपन्न केलेले आहेत आणि आजचा हा 15वा भाग आपण संपन्न करीत आहोत. 14वा भाग जो होता तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भारत बौद्धमय करणे संकल्पाचे मानबिंदू आणि आजचा जो आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्म पुनरुज्जीवन योजना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण 1924 पासून ते जवळजवळ आज आपण 1954 पर्यंतचा बौद्ध धम्माशी संबंध कसा आला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी देशांतर, धर्मांतर, नामांतर इथपासून जे सुरुवात करून धर्मांतर हा एकमेव उपाय सांगितला आणि त्यानंतर धर्मांतरासाठी लोकांची मानसिकता कशा पद्धतीने निर्माण करण्याचा बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केला. 1935 साली धम्मक्रांतीची घोषणा केली आणि त्यानंतर या देशातल्या अस्पृश्यांची प्रथमतः बौद्ध धम्माच्या प्रति मानसिकता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केल्यानंतर आपण वेगवेगळे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये गेल्यानंतर बौद्ध धम्मासाठी काय केलेलं आहे, पार्लमेंटमध्ये असताना बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्मासाठी काय केलेलं आहे, प्रत्येक एपिसोडमध्ये आपण थोडी याची संपूर्ण माहिती घेतलेली आहे. आज आपण जो आपल्या प्रबोधन पर्वाचे 3 भाग आहेत त्या 3 भागामधला हा जवळजवळ शेवटचा भाग आपण संपन्न करणार आहोत. म्हणजे पहिला भाग प्रबोधन पर्वाचा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संबंध बौद्ध धम्माशी आला आणि तो विकसित कशा पद्धतीने होत गेला. दुसऱ्या भागाला आपण धम्मचक्राच्या नंतर सुरुवात करणार आहोत की बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाची पूर्वपीठिका. आज आपण 1954 साली म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी 1924 सालापासून जो प्रयत्न केला होता की भारतामध्ये धम्माचं पुनरुज्जीवन कशा पद्धतीने करायचं यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या लोकांची मानसिकता निर्माण केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातल्या 27 ते 28 बौद्ध राष्ट्रांच्या समोर आणि भारतीय लोकांच्या समोरसुद्धा की भारतामध्ये जो धम्म ज्या धम्माचा ऱ्हास झालेला आहे किंवा जो धम्म नष्ट झालेला आहे तो तथागत भगवान गौतम बुद्धांचा 2500 वर्षापूर्वीचा मूळ धम्म पुन्हा या भारतभूमीत पुनरुज्जीवित करण्याचा बाबासाहेब आंबेडकरांनी जो संकल्प केला होता त्या संकल्पाचा भाग आपण गेल्या शनिवारी पाहिला आणि भारतामध्ये बौद्ध धम्माचं पुनरुज्जीवन कशा पद्धतीने करायचं त्याची योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी बनवली होती आणि ती जी योजना संपूर्ण बाबासाहेब आंबेडकरांनी बनवली होती ती बौद्ध राष्ट्रांच्या परिषदेमध्ये बौद्ध राष्ट्रांच्या समोर ठेवली होती. ब्रह्मदेशामध्ये बुद्ध शासन सभेच्या समोर ही बाबासाहेब आंबेडकरांनी योजना ठेवली होती. त्याचप्रमाणे भारतीय लोकांच्या समोर सुद्धा या योजनेतील अनेक मुद्दे सातत्याने विविध ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवली होती. म्हणजे भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना मूळ बौद्ध धम्म पुन्हा पुनरुज्जीवित जो करायचा होता त्या मूळ धम्माचा पुनरुज्जीवित कशा पद्धतीने करायचा याचा आराखडा बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण तयार करून तो बौद्ध राष्ट्र आणि भारतीयांच्या समोर ठेवला होता. तो जो आराखडा किंवा ती जी योजना आहे ती योजना आज आपण या ठिकाणी तिचं स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे हा जो म्हणजे आपल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामधला जो संबंध आला आणि विकसित झाला त्याचा हा जवळजवळ शेवटचा भाग आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म पुनरुज्जीवित करण्यासाठी जी योजना बनवली होती त्या योजनेची माहिती आज आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि मग तिचं प्रात्यक्षिक कशा पद्धतीने झालं ते बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाच्या पर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण धम्म पुनरुज्जीवनीचा योजनेचा आधार बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की 1954 साली ही पुनरुज्जीवन योजना बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली. ही योजना बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केली होती. ही सर्वप्रथम योजना ब्रह्मदेशातील बुद्ध शासन सभा आहे
या बुद्ध शासन परिषदेसमोर बाबासाहेब आंबेडकरांनी ही योजना मांडली. त्यानंतर श्रीलंकेमध्ये 27 ते 28 बुद्धिस्ट राष्ट्रांची परिषद होती. या बुद्धिस्ट राष्ट्रांच्या परिषदेमध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी ही योजना मांडली आणि बाबासाहेब आंबेडकरांची मुख्य भूमिका होती की भारतामध्ये जर नष्ट झालेल्या बौद्ध धम्माचं पुनरुज्जीवन जर आपल्याला करायचं असेल तर ही जी आजूबाजूला बौद्ध राष्ट्र आहेत या सर्व बौद्ध राष्ट्रांनी एकत्रितपणे आम्हाला मदत करावी आणि भारतामध्ये बौद्ध धम्माचं पुनरुज्जीवन या राष्ट्रांच्या मदतीने झालं पाहिजे, ही बाबासाहेब आंबेडकरांची अपेक्षा होती. आणि त्या दृष्टिकोनातून बाबासाहेब आंबेडकरांनी 1954 साली ही योजना मांडली होती. बौद्ध राष्ट्रांनी भारतीय जनतेसमोर ही योजना मांडली. बाबासाहेब आंबेडकरांनी ही योजना कशी निर्माण झाली ते बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की बुद्ध धम्म ही एक सामाजिक तत्व प्रणाली आहे या सिद्धांतावरती. म्हणजे या देशामुळे मूळ बुद्ध धम्म जो बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली पुनरुज्जीवित केलेला आहे. पुनरुज्जीवित या शब्दाचं आपण गेल्या वेळेस स्पष्टीकरण केलेलं आहे की या जगामध्ये जी बौद्ध राष्ट्र आहेत त्या बौद्ध राष्ट्रामध्ये जो बुद्ध धम्म आहे तो बुद्ध धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारलेला नाही, तर 2500 वर्षापूर्वीचा जो मूळ बुद्ध धम्म आहे आणि या देशामध्ये नष्ट केला किंवा या देशातला मृतवत केला तो पुन्हा पुनरुज्जीवित बाबासाहेब आंबेडकरांनी करण्याचा संकल्प केला होता. आणि तो जो मी आराखडा बनवलेला आहे त्या आराखड्याचा सिद्धांत आहे की बुद्ध धम्म ही एक सामाजिक तत्व प्रणाली आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की बौद्ध धम्म हा एक महान सामाजिक सिद्धांत आहे. जगाचा बुद्ध काय आहे हे आपल्याला माहित नाही, पण बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध काय आहे तर तो एक महान सामाजिक सिद्धांत आहे. ती एक सामाजिक तत्व प्रणाली आहे. बुद्ध म्हणजे सामाजिक सिद्धांत आणि बुद्ध म्हणजे सामाजिक तत्व प्रणाली. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सिद्धांतावर बौद्ध धम्माचं पुनरुज्जीवन केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जगाचा अभ्यास केलेला हे आपल्याला माहीतच आहे, पण बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध कुठल्या सिद्धांतावरती आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांची ही ठाम भूमिका आहे की बुद्धाचं तत्वज्ञान हे सामाजिक तत्व प्रणालीचंच आहे आणि त्याच सिद्धांतावरती मी या देशामध्ये जो बौद्ध धम्म पुनरुज्जीवित करतोय तो या सिद्धांताच्या आधारे करतोय. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मग हा सिद्धांत मी कुठून घेतला तर बुद्ध धम्माचा उदय आणि आस्थाच्या अभ्यासातून निर्माण केला. म्हणजे हा जो मी सिद्धांत बनवला किंवा ही जी मी पुनरुज्जीवन योजना बनवली ती कुठला अभ्यास करून बनवलेला आहे तर या देशामध्ये बौद्ध धम्माची उत्पत्ती कशी झाली किंवा बौद्ध धम्म निर्माण या देशामध्ये कसा झाला आणि पुन्हा या देशातला बौद्ध धर्म नष्ट कसा झाला. कारण भारतातला बौद्ध धर्म पूर्णपणे नष्ट होतो, परंतु भारताच्या सीमेवर असणारा नेपाळ असेल, ब्रह्मदेश असेल, चायना असेल, श्रीलंका असेल, आशिया खंडाच्या मध्ये सर्वात मोठा देश असलेला भारत किंवा त्या कालखंडामधला जम्बूद्वीप इथला मात्र बौद्ध धर्म नष्ट होतो, पण याच्या बाजूला गेलेल्या राष्ट्रामधला बौद्ध धर्म मात्र तसा जिवंत राहतो. त्यामुळे इथला नष्ट जो झालेला आहे तो का नष्ट झालेला आहे आणि तो कोणता होता आणि इतर राष्ट्रामध्ये कोणता होता, हा संपूर्ण अभ्यास बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्या ज्या योजनेचा आहे तो बाबासाहेब म्हणतात की उदय कसा झाला आणि अस्त कसा झाला. भारतामधल्या बौद्ध धम्माचं पुनरुज्जीवन करायचं असेल तर तो भारतात कसा उत्पन्न झाला होता आणि भारतातून कसा नष्ट झाला होता याचा अभ्यास असेल तरच आपल्याला पुन्हा इथं तो पुनरुज्जीवित करता येईल. त्यामुळे हा सिद्ध अभ्यास बाबासाहेब आंबेडकरांचा होता. म्हणून उदय आणि अस्त बाबासाहेब आंबेडकरांचा सिद्धांत कुठला आहे की सामाजिक तत्व प्रणाली. मग सामाजिक तत्व प्रणालीचं बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्पष्टीकरण आहे आपण संक्षिप्त रूपामध्ये पाहू. बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथ आहे या ग्रंथामधला जो तिसरा खंड आहे त्या तिसऱ्या खंडामधला जो पहिला भाग आहे त्या पहिल्या भागामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं होतं की जगामध्ये बुद्धाने अहिंसा आणि शांती शिकवली असलं सगळ्या संपूर्ण जगाचं म्हणणं आहे. म्हणजे आजही युद्ध नको बुद्ध हवा. चीनमध्ये मन आहे की जग में बुद्ध का नाम है यही भारत की शान आहे. म्हणजे चीनमध्ये म्हणतात किंवा जगात अनेक बुद्धिस्ट राष्ट्रामध्ये असं म्हटलं जातं की जन्माला यायचं असेल तर भारतात जन्माला या, कारण तो बुद्धाचा देश आहे आणि बुद्ध हे पृथ्वीच्या पाठीवरल्या प्रत्येक मानवाचं शांतीचं आणि अहिंसेचं प्रतीक मानलं गेलेलं आहे. त्यामुळे जगातला प्रत्येक माणूस शांती आणि अहिंसेचं प्रतीक म्हणून तथागत गौतम बुद्धाला मानतात.
आपल्या देशाचे जे पहिले पंतप्रधान स्वातंत्र्याच्या नंतर झाले होते ते आपण अनेक वेळा त्याचा उल्लेख करतो. पंडित जवाहरलाल नेहरू भारतामधून जगातल्या इतर कुठल्याही राष्ट्रामध्ये गेले तर त्यांच्या भाषणाला सुरुवात व्हायची की मी भारतातून बुद्धाचा शांतीचा संदेश घेऊन आलेलो आहे, अशा पद्धतीने त्यांचं भाषण होत होतं. म्हणून शांती आणि अहिंसा याच्या संदर्भामध्ये संपूर्ण जगामध्ये आहे, पण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बुद्ध हा शांती आणि अहिंसेच्या पलीकडचा बुद्ध आहे की नाही, शांती आणि अहिंसेच्या व्यतिरिक्त बुद्धाने या जगामध्ये दुसरं काही शिकवलेलं आहे की नाही. कारण बाबासाहेब आंबेडकर प्रश्न विचारतात की बुद्धाने न्याय शिकवला आहे का, न्यायाचं तत्व बुद्धाने समजावून सांगितलं आहे का, बुद्धाने प्रेम म्हणजे मैत्री बुद्धाने शिकवलेली आहे का, बुद्धाने स्वातंत्र्य शिकवलं आहे का, बुद्धाने समता शिकवली आहे का, बुद्धाने बंधुत्व शिकवलं आहे का. म्हणजे मैत्री, प्रेम, स्वातंत्र्य, समता, बंधुता हे जे शब्द आहेत हे इतर कुठल्याही धर्मामध्ये तुम्हाला तत्वज्ञानामध्ये सापडणार नाही, ते तथागत भगवान गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये सापडतील. आता या प्रत्येक शब्द आहे की स्वातंत्र्य असेल, समता असेल, बंधुत्व असेल, मैत्री असेल, प्रेम असेल, हे जे शब्द आहेत हे सगळे शब्दांचं जर तुम्ही चिंतन केलं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं स्पष्टीकरण पाहिलं तर ह्याच्यातला कुठलाही शब्द हा व्यक्तिगत नाही. म्हणजे स्वातंत्र्य असेल तर स्वातंत्र्य हे सार्वजनिक जीवनामध्ये हा शब्द उपयुक्त पडतो. म्हणजे कोणीतरी गुलाम बनवलं, कोणाला तरी स्वातंत्र्य पाहिजे किंवा कोणापासून तरी स्वातंत्र्य पाहिजे, म्हणजे हा सार्वजनिक. समता असेल, बंधुता असेल, हे सार्वजनिक आहेत, हे व्यक्तिगत नाही. त्यामुळे स्वातंत्र्य, समता, बंधुता, मैत्री, प्रेम हे सार्वजनिक आणि समाजासाठी वापरलेले शब्द आणि त्यावरती तथागत भगवान गौतम बुद्धाचं तत्वज्ञान असल्यामुळे तथागत भगवान गौतम बुद्धाच्या बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की म्हणजे हे सगळं शिकवलं आहे का, तर माझे उत्तर आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर लिहितात आणि हे कुठलं आहे, बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातलं बाबासाहेब आंबेडकरांचे जसेच्या तसे शब्द मी सांगतोय. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझं उत्तर आहे की भगवान बुद्धाला एक सामाजिक संदेश द्यायचा होता. म्हणजे भगवान गौतम बुद्ध म्हणजे एक सामाजिक महान सिद्धांत आहे, ही बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे. आणि त्याचं स्पष्टीकरण करताना म्हणतात की तथागत भगवंताला एक सामाजिक संदेश द्यायचा होता आणि ह्या सगळ्यावरच्या प्रश्नांची म्हणजे हे शिकवलं आहे का, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तथागत भगवान गौतम बुद्ध देतात. म्हणजे स्वातंत्र्याबद्दल स्पष्टीकरण करतात, समतेबद्दल स्पष्टीकरण करतात, बंधुत्वाबद्दल स्पष्टीकरण भगवान गौतम बुद्ध करतात. परंतु स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुत्व, प्रेम, मैत्री हे जे शब्द आहेत हे आधुनिक इतिहासकाराने किंवा आधुनिक अभ्यासकांनी ते शब्द गाडून टाकलेले असे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की याचा तथागत भगवान गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये जेवढा प्रचार प्रसार किंवा ते जोडलं पाहिजे तेवढं जोडलं गेलेलं नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ही सर्व उत्तरे आधुनिक लेखकांनी आपल्या लेखनात अगदी गाडून टाकलेली आहेत. म्हणजे शांती आणि अहिंसेचा बुद्ध जगाला मान्य आहे, परंतु सामाजिक तत्व प्रणालीचा बुद्ध मात्र जगामध्ये एस्टॅब्लिश इतर कोणीही करत नाही. पृथ्वीच्या पाठीवरती सामाजिक संदेशाचा बुद्ध एकटे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रस्थापित करतात, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून भारतात जो धम्म पुनरुज्जीवित करायचा आहे, बाबासाहेब आंबेडकरांना एवढा मोठा अभ्यास करण्याची गरज नव्हती. फक्त बौद्ध धर्मच बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारायचा असता तर मग चीनमध्ये आहे, ब्रह्मदेशामध्ये आहे, श्रीलंकेमध्ये आहे, जपानमध्ये आहे, परंतु तो तिबेटमध्ये आहे. परंतु तिथे कसा आहे, तो हिनयान, महायान, वज्रयान, तंत्रयान अशा अनेक संप्रदायामध्ये विभक्त झालेला आहे. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात, त्यांची भूमिका काय आहे की यानातला बुद्ध धम्म नाही, म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर हे जे बुद्ध धम्माची जी शक्ल झाली असतील किंवा विभाग पडलेले असतील किंवा गटतट झालेले असेल, हा बुद्ध धम्म मला अजिबात मान्य नाही. तथागतांनी त्यांच्या हयातीमध्ये जो बुद्ध धम्म दिला होता त्या बुद्ध धम्माचं या देशामधून ऱ्हास झालेला आहे आणि तो मूळचा बुद्ध धम्म मला पुन्हा या देशात प्रस्थापित करायचा आहे. आणि तो मूळ बुद्ध धम्म हा सामाजिक संदेश सांगणारा तथागतांचा धम्म आहे, हे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. त्यामुळे आपण पाहिलं का पाहिलं हे तत्व सामाजिक तत्व प्रणालीचं, कारण या सिद्धांतावर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका उभी आहे. दुसरा सिद्धांत, दुसरा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ही जी पुनर्जीवन या देशामध्ये जो मी बौद्ध धम्म आता निर्माण करणार आहे तो मला कशातून उमगला आहे, तर बौद्ध धम्माची उत्पत्ती कशी झाली आणि बौद्ध धम्माचा ऱ्हास कसा झाला याच्यातून मी हे संपूर्ण योजनेचा किंवा ही योजना किंवा हा आराखडा तयार केलेला आहे. म्हणजे 14 ऑक्टोबर 1956 पासून जो धम्म आपल्याला मिळाला त्या धम्माचं प्रात्यक्षिक किंवा त्या धम्माचा दस्तऐवज असेल, 22 प्रतिज्ञा त्यातून निर्माण झाल्या असतील किंवा प्रात्यक्षिकासाठी जे जे सगळं करायचं होतं ती संपूर्ण जी योजना आहे
ती योजना मी कशाच्या आधारे निर्माण केली, तर बौद्ध धम्माची उत्पत्ती कशी झाली आणि बौद्ध धम्माचा ऱ्हास कसा झाला याच्यातून ती मी निर्माण केलेली आहे. 25 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काशी विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेमध्ये उद्घाटनपर भाषण केलं होतं. म्हणजे बौद्ध धम्माचा उदय आणि बौद्ध धम्माचा ऱ्हास या विषयावरती बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केलं होतं. त्याच्यातले मुद्दे आपण घेतोय. आपल्याला जर बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध धम्म समजावून घ्यायचा असेल तर सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म या देशात पुन्हा निर्माण करण्याचा जो बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यातला जो बुद्ध धम्म आहे तो कशाच्या आधारे घेतलाय, तर उत्पत्ती कशी झाली आणि ऱ्हास कसा झाला या अभ्यासातून बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे बाबासाहेब आंबेडकरांनी उत्पत्ती आणि ऱ्हासाचं, उदय आणि नष्टतेचं जे भाषण केलंय ते कुठे केलेलं आहे, बनारस हिंदू विद्यापीठामध्ये. म्हणजे सगळ्या हिंदू पंडितांच्या समोर आणि हिंदू विद्वानांच्या समोर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची उत्पत्ती आणि ऱ्हास कसा झाला हे बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1956 भाषण केलेलं आहे. त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलेलं आहे की बौद्ध धर्माच्या उत्पत्ती संबंधी पुष्कळच अज्ञान दृष्टीस पडते. म्हणजे जर बौद्ध धर्माचे तुम्ही ग्रंथ या देशामध्ये किंवा जगातले वाटले तर अनेक हजारो लाखो ग्रंथ आहेत, प्रत्येक संप्रदायाचे ग्रंथ आहेत, पण मूळ बुद्ध धम्माची उत्पत्ती नेमकी कशा पद्धतीने झालेली आहे याच्यामध्ये अनेक प्रकारे संभ्रम निर्माण केलेलं आहेत. आपण बुद्धाचं चरित्र जर घेतलं तर 3 प्रसंगातला बुद्ध, बाबासाहेब आंबेडकरांचा रोहिणी नदीच्या पाण्याच्या संघर्षातला बुद्ध किंवा अनेक प्रसंग बुद्ध धम्माच्या दृष्टिकोनातून या जगामध्ये आपल्याला मिळतील. त्यामुळे बौद्ध धम्माच्या उत्पत्ती संबंधी या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की अनेक लोकांच्या डोक्यामध्ये अज्ञान आहे. मग बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की प्राचीन भारताचा त्रयस्थपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला बुद्धपूर्व काळात 2 संघर्ष आढळतात. म्हणजे कुठून सुरुवात करतात की बुद्धाचा जन्म होण्यापूर्वी किंवा बुद्धाचा सार्वजनिक जीवनामध्ये प्रवेश होण्यापूर्वी या देशातली नेमकी परिस्थिती काय होती आणि बुद्धाचा प्रवेश नेमका भारतीय जीवनात कशा पद्धतीने होतो ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की प्राचीन भारताचा तुम्ही अभ्यास करा आणि त्रयस्थपणे अभ्यास करा. म्हणजे बुद्धिझमला फेवर करणारा किंवा हिंदुझमला फेवर करणारा अशा पद्धतीने नको, तर एक अभ्यासक म्हणून त्रयस्थपणे जर तुम्ही अभ्यास केला तर त्यामध्ये 2 संघर्ष झालेले आढळतात. म्हणजे बुद्धाच्या पूर्वी बाबासाहेब आंबेडकर म्हणतात 2 संघर्ष झालेले आढळतात. त्यातला पहिला संघर्ष आर्य आणि नाग लोकांच्या मधला संघर्ष झालेला आढळतात. म्हणजे पहिला संघर्ष कुठला आहे, या देशामध्ये आर्य येण्यापूर्वी जे लोक राहत होते ते लोक कोण होते, मूळ निवासी ज्याला आपण म्हटलं जातं ते नाग लोक होते. या नाग लोकांच्या मध्ये आणि बाहेरून आलेल्या आर्यांच्या मध्ये काय झाला, संघर्ष झाला. हा एक मोठा संघर्ष झालेला आहे. आर्य आणि नागांच्या मधला पहिला संघर्ष बुद्धाच्या पूर्वी आणि त्यानंतर दुसरा संघर्ष झाला तो ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यामध्ये संघर्ष झाला. हे दोन्ही संघर्ष बुद्धाच्या भारतीय जीवनामध्ये प्रवेश करण्यापूर्वीचे दोन्ही संघर्ष झालेले आहेत, हे बाबासाहेब आंबेडकर स्पष्ट करतात. बाबासाहेब म्हणतात की सध्या हिंदू म्हणून समजले जाणारे पुष्कळ लोक नागवंशीय आहेत. म्हणजे आपण मराठा समाजामध्ये आणि आपल्या समाजाची जर तुम्ही आडनावं बघितली किंवा इथला ब्राह्मणेतर समाज जो संपूर्ण आहे, या ब्राह्मणेतर समाजाचा संपूर्ण जर आपण अभ्यास केला आणि प्राचीन काळापासून आत्तापर्यंत जी समाज व्यवस्था आलेली आहे या समाज व्यवस्थेचा परिपूर्ण अभ्यास केला तर हे सगळे आपल्याला काय होतात, नागवंशीय मूळ निवासी असलेली संकल्पना आपल्याला आढळते. तेच बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. मग नाग आणि आर्यांचा जो संघर्ष झाला तो बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणामध्ये संक्षिप्त स्वरूपामध्ये समजावून सांगतात. तो अशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ज्या नाग लोकांनी आर्यापूर्वी भारतात वस्ती केली होती ते आर्यापेक्षाही अधिक सुसंस्कृत होते. म्हणजे जर इथली आपण संस्कृती या दृष्टिकोनातून संस्कृतीचा विषय अभ्यास केला किंवा सिंधू संस्कृती किंवा इंडस व्हॅलीचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं की इंडस व्हॅली किंवा सिंधू संस्कृती ही किती सुंदर संस्कृती होती. म्हणजे मोहनजोदडो, हडप्पा या इथल्या जर संस्कृतीचा जर आपण अभ्यास केला तर तिथली संस्कृती त्याचं एकच उदाहरण देता येईल आणि त्याच्या उदाहरणाचं प्रात्यक्षिक आजही आपल्याला म्हणजे आसाम, नागालँड, त्रिपुरा, मणिपूर ही जी 7 राष्ट्र आहेत, 7 सिस्टर्स असं त्यांना म्हटलं जातं. सुरुवातीला एकच होती, त्याची ही 7 राज्य निर्माण झालेली आहेत. इथं जर तुम्ही गेला म्हणजे आदिवासी समाज संपूर्ण आहे किंवा आंध्र प्रदेशामध्ये गेला किंवा कर्नाटकामध्ये जर तुम्ही गेला, जर तो आदिवासी समाज पूर्णपणे आहे, आदिवासी समाजामधल्या बहुतांशी आदिवासींच्या जातीमध्ये
मातृसत्ताक पद्धती आज सुद्धा जशीच्या तशी जिवंत आहे. म्हणजे पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये स्त्री ही नवऱ्याच्या घरी म्हणजे पुरुषाच्या घरी नांदायला जाते, तसं आदिवासी समाजामध्ये मातृसत्ताक पद्धतीमध्ये मुलगा नांदायला जातो. ही पद्धती आज सुद्धा आदिवासी समाजामध्ये उपलब्ध आहे. ती पद्धती मूळ नागवंशीय संस्कृतीमध्ये आपल्याला असल्याची आढळते. म्हणजे पुरुष प्रधान संस्कृती ही मूळ नागवंशीयांची नाही. नागवंशीयांची म्हणजे त्यांचा जर अभ्यास केला, त्यांची जर संस्कृती पाहिली तर सर्वात पहिलं शेती करणारं कोण असेल तर स्त्री शेती करत होती, पुरुष नेहमी भटकत राहिलेला आहे. त्यामुळे जगाचा उद्धार किंवा संस्कृतीचा उद्धार कशा पद्धतीने स्त्रीच्या माध्यमातून झाला आणि या देशातली मूळ संस्कृती जी होती ती मातृसत्ताक संस्कृती होती. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात? बाबासाहेब म्हणतात की नाग लोकांनी आर्यापूर्वी भारतात वस्ती केली होती, तर आर्यापेक्षाही त्यांची संस्कृती काय होती? सुंदर होती. त्या आर्यांनी जिंकले म्हणजे नागाला जिंकलेले आहे, हा इतिहास आहे. तर त्यांनी जिंकले एवढ्यावरून त्यांची संस्कृती श्रेष्ठ होत नाही असं बाबासाहेब आंबेडकर स्पष्ट होतात. पण त्यांनी कसं जिंकलं किंवा ते का जिंकले, इथली नाग का हारले आणि बाहेरून आलेले आर्य जिंकले, त्याचं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की त्याचं कारण जे आहे म्हणजे आपण फक्त आणि फक्त जो बाबासाहेब आंबेडकरांनी जो संदर्भ दिलेला आहे त्याच्या संदर्भातच चर्चा करतोय, आपण इतर कुणाचेही संदर्भ घेत नाही. हारले नाग लोक त्याला कारण काय म्हणतात? तर नागांचं आणि दोघांचं लढण्याचं जे शस्त्र होतं ते वेगवेगळं होतं. आर्य लोक घोड्यावरून त्यांचं वाहन होतं आणि नागांचं पायदळी होते, म्हणजे ते जमिनीवर होते आणि ते घोड्यावर होते. त्यामुळे नाग लोक हारलेले आहेत. बाबासाहेब म्हणतात की आर्यांनी जिंकले. आर्याच्या विजयाचे कारण म्हणजे त्यांचं वाहन. आर्य घोड्यावर स्वार होऊन लढत तर नाग पायदळी असत. आर्य नागामधला लढा मात्र प्राणपणाने लढला गेला. म्हणजे आर्य आणि नागांच्या मधला जो लढा होता तो प्राणपणाने लढला गेला. आर्यांनी नागाला नष्ट करण्यासाठी प्रयत्न केलेत किंवा आर्यांनी या देशातल्या नागवस्त्या किंवा वसाहती संपूर्ण नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एवढा मोठा तो संघर्ष झालेला आहे असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि त्याचं उदाहरण बाबासाहेब आंबेडकर देतात. ते उदाहरण म्हणजे महाभारतातील बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की महाभारतातील खांडवन व सर्पसत्र या कथावरील कल्पनेचे परिवेष्टन दूर केले तर आर्य व नाग युद्धाचे भयानक स्वरूप आपल्या दृष्टीस पडते. खांडवन म्हणजे खांडवनाचं दहन केलं. खांडवन पूर्णपणे जाळलं. ही नागांची वस्ती होती. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आर्यांनी खांडवन दहनासारखी म्हणजे स्क्रॉच अर्थ पॉलिसी म्हणजे या पृथ्वीवरला त्यांचं संपूर्ण अस्तित्वच नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. एवढा मोठा संघर्ष झाला होता. या विध्वंसातून म्हणजे आपल्याला बुद्ध आणि धम्म या ग्रंथामध्ये त्याचा थोडासा संदर्भ मिळतो. जी कथा सांगितलेली आहे की संपूर्ण नाग नष्ट होतात आणि एकच नाग जिवंत राहतो. तो नाग जिवंत कोणी ठेवला तर अगस्ती मुनीने एका नागाला वाचवलेलीची कथा आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ह्या कथेमध्ये असं अतिशयोक्ती असू शकते. अतिशयोक्ती असली तरी नागांच्या वसाहती संपूर्ण नष्ट करण्यासाठी आर्य कसे झगडत होते एवढा संदेश याच्यावरून आपल्याला मात्र येतो. म्हणजे ही कथा सांगितली की संपूर्ण खांडवन नष्ट करण्यासाठी आर्यांनी प्रयत्न केला, संपूर्ण नागांना नष्ट करण्यासाठी प्रयत्न केला. यामध्ये योग्य अयोग्य किंवा अतिशयोक्ती जरी असली तरी त्या डिटेलमध्ये न जाता त्याच्यातून संदेश काय घेऊ शकतो? बाबासाहेब म्हणतात की संदेश एवढा घेऊ शकतो की या दोघांच्या मध्ये प्राणपणाने आणि एकमेकाच्या अस्तित्वाबद्दल नागांचं अस्तित्वच ठेवायचं नाही अशा पद्धतीने संघर्ष झाला आणि नाग लोकांच्या वस्त्या नष्ट केल्या. परंतु त्याच्यातून एक नाग मात्र अगस्त्य मुनीने जो आहे तो अगस्त्य मुनीने एक नाग जिवंत ठेवला होता. त्यामुळे पराभवामुळे नागांच्या मनात आर्याविषयी द्वेष वसत होता हे नैसर्गिकच आहे. परीक्षिताचा प्राण घेणारा तक्षक हा कोणी सर्प नसून एक नागवंशीय पुढारी होता. आर्य लोकांच्या मनात नागासंबंधी वसत असलेल्या द्वेषाचं उदाहरण म्हणून कर्ण व अनंत यांच्यात कर्णार्जुन युद्धापूर्वी झालेल्या संभाषणाचा उल्लेख करता येतो. म्हणजे कर्णाचं जे युद्ध सुरू होतं त्या दोघांचं भावांचं, त्यामध्ये अनंत हा नागवंशीय होता आणि तो कर्णाकडे गेला होता आणि कर्णाला तो म्हटला की मी तुला मदत करतो. परंतु कर्णाने त्याची मदत का नाकारली? तर तो आर्य नव्हता, तो नागवंशीय होता आणि आर्यामध्ये संघर्षामध्ये नागवंशीयांची मदत घेणं सुद्धा निषिद्ध मानलं जातं. म्हणून कर्णाने अनंताची जो नागवंशी होता त्याची मदत सुद्धा घेतली नाही असं बाबासाहेब आंबेडकर लिहितात की आर्यांनी आपापसातील युद्धासाठी नागांचं साह्य घेणं सुद्धा
निषिद्ध मानलेलं आहे. म्हणजे आपण हा मुद्दा काय पाहिला तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बुद्धाच्या पूर्वी आर्य आणि नागांच्या मध्ये संघर्ष झालेला आहे आणि तो प्राणपणाने आणि अटीतटीचा संघर्ष झालेला आहे. आता दुसरा जो संघर्ष बाबासाहेब सांगतात तो बुद्धपूर्व काळातील ब्राह्मण आणि क्षत्रिय असा जो संघर्ष झालेला आहे. तर बुद्धपूर्व काळातील दुसरा संघर्ष म्हणजे ब्राह्मण आणि क्षत्रिय या लढ्याची वर्णनं कुठे बाबासाहेब म्हणतात की पुराणामध्ये या लढ्याची उदाहरणं आपल्याला सापडतात. म्हणून आपल्या स्मृतीत क्षत्रियांनी ब्राह्मणांना आदराने वागवले पाहिजे याची अनेक वेळा उल्लेख केलेला आहे. आर्य व नाग आणि ब्राह्मण व क्षत्रिय यांच्यामधील झगडे चालू असता ब्राह्मणांनी ऋग्वेदामध्ये पुरुष सूक्ताचा अंतर्भाव केला बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. म्हणजे आर्य नागांचा संघर्ष चालू होता, एकमेकाचे दुश्मन झाले होते. त्यानंतर ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा संघर्ष सुरू झाला. म्हणजे आर्य नागांच्या नंतर आर्यांनी या देशामध्ये जी 4 आश्रम ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र असे जे 4 आश्रम निर्माण केले. हे जे 4 आश्रमामध्ये जी व्यवस्था निर्माण झाली होती या 4ही आश्रमामध्ये तोपर्यंत वेद निर्माण झाले नव्हते. वेद पूर्वजी आश्रम व्यवस्था होती. म्हणजे ब्राह्मण असला क्षत्रिय असला वैश्य असला शूद्र जरी असला तरी यामध्ये उच्च निश्चित किंवा समान पातळी होती. एकमेकांमध्ये विवाह संबंध रोटी बेटी व्यवहार सुद्धा होताना त्या कालखंडामध्ये आढळतात. परंतु हे थांबलं कुठं तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आर्य नाग आणि ब्राह्मण क्षत्रिय यांच्या संघर्षामध्ये पुरुष सूक्त हे जे आलं आणि पुरुष सूक्ताने मग काय केलं की पुरुष सूक्ताने सांगितलं मनुस्मृती नंतर त्याला आली आणि म्हटलं की म्हणजे ब्राह्मण आहे ते कुठून जन्माला आले, मुखातून जन्माला आले, क्षत्रिय बाहूतून जन्माला आले, वैश्य पांड्यातून जन्माला आले, शूद्र पायातून जन्माला आले आणि मग ही सगळी उच्च नीतीची पद्धती ही सुरू झालेली आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आर्य व नाग ब्राह्मण क्षत्रिय यांच्यामधील झगडे चालू असताना ब्राह्मणांनी ऋग्वेदात पुरुष सूक्ताचा अंतर्भाव केला असावा. पुरुष सूक्तापूर्वी चातुर्वर्ण्यातील 4ही वर्ण एकाच समान पातळीवरती होते. पुरुष सूक्तांनी उच्च नीचतेचे तत्व समाजामध्ये निर्माण केले. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे की आर्य आणि नागांचा संघर्ष तोपर्यंत बुद्ध नाही, ब्राह्मण आणि क्षत्रियांचा संघर्ष सुरू होत आहे तोपर्यंत बुद्ध नाही. हा जो संघर्ष पुरुष सूक्त आलं मनुस्मृती आली आणि या कालखंडामध्ये बुद्धाचा भारतीय जीवनामध्ये प्रवेश झालेला आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीरपणे स्पष्ट केलेलं आहे. बाबासाहेब म्हणतात की याच सुमारास भगवान बुद्धाने भारतीय जीवनात प्रवेश केला. आता भगवान बुद्धाचं तत्वज्ञान आणि त्यांची पद्धती कशी होती बाबासाहेब म्हणतात की ज्या शाक्य कुळात गौतमाचा जन्म झाला त्या शाक्यांचं गणराज्य लोकशाही प्रधान होतं. म्हणजे आपण जी 16 जनपद म्हणतो त्या 16 जनपदेमध्ये सगळीच काही लोकशाही नव्हती किंवा सगळीच काही प्रजासत्ताक पद्धतीची नव्हती. परंतु गौतम बुद्धाचं जे शक्य कुळ होतं किंवा त्यांची जी पद्धती होती ती पद्धती गणराज्य म्हणजे रिपब्लिकन सिस्टम प्रजासत्ताक पद्धती होती. त्यामुळे लोकशाहीच्या परंपरेत वाढलेल्या गौतमास चातुर्वर्ण्य नैसर्गिकरित्या काय होतं अमान्य होतं असं बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. सध्याच्या स्वरूपातील बौद्ध धर्म हे वाक्य बाबासाहेब आंबेडकरांचं बनारस हिंदू विद्यापीठामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी हे वाक्य वापरलंय. किती महत्वाचं आहे. सध्याच्या स्वरूपातील बौद्ध धर्म हा एक नानाविध सिद्धांताचा महासागर आहे. म्हणजे बुद्धाचा धर्म हा अनेक सिद्धांताचा एक काय झालेला आहे महासागर झालेला आहे. अनेकांनी आपापल्या पद्धतीने सिद्धांत या धम्मामध्ये घुसाळून तत्वज्ञान वेगवेगळं केलेलं आहे. म्हणजे याच्यातून म्हणजे बौद्ध धर्मातूनच हे जे सगळे पंथ निर्माण झालेले असतील किंवा दलाई लामाचा तिबेटचा असेल किंवा वेगवेगळ्या देशामध्ये संप्रदाय असतील, जपानमध्ये 16 संप्रदाय असतील, चायनामध्ये 14 संप्रदाय आहेत, तिबेटमध्ये 9 संप्रदाय आहेत. हे जे 9 संप्रदाय आणि वेगवेगळ्या संप्रदायांनी वेगवेगळे जे सिद्धांत निर्माण केलेले आहेत या अनेक नानाविध सिद्धांताचा बौद्ध धर्म एक महासागर बनलेला आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वाक्य वापरलेलं आहे. या वाक्यावरती आपण जास्त लक्ष देण्यासाठी किंवा मी याचं स्पष्टीकरण देण्याचं कारण काय आहे तर हा जो नानाविध सिद्धांताचा महासागर जो बनलेला आहे तो मला मान्य नाही. तर हा महासागर बनण्यापूर्वी जो तथागत भगवान गौतम बुद्धाचा जो मूळ धम्म होता त्या मूळ धम्माशी माझं देणं घेणं आहे आणि तो मूळ धम्म मला या देशामध्ये पुनरुज्जीवित करायचा आहे. त्याच्यामध्ये भेसळ झालेल्याशी माझा काहीही संबंध नाही. म्हणजे पृथ्वीच्या पाठीवर जो आत्ता आहे तो भेसळ झालेला आहे, तो मिश्रित झालेला आहे, तो अंधश्रद्धा आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे त्याच्याशी माझा काहीही संबंध
नाही. बाबासाहेब आंबेडकर सध्याच्या स्वरूपातील बौद्ध धर्म नानाविध सिद्धांताचा महासागर बनलेला आहे. बौद्ध धर्माचा मध्यवर्ती सिद्धांत अथवा बुद्ध मत हे समतेवर आधारलेलं आहे. म्हणजे बौद्ध धर्माचा कुठलाही संप्रदाय असेल किंवा जगातला बौद्ध धर्माचं एक सामाजिक किंवा मध्यवर्ती सिद्धांत काय आहे? इक्वॅलिटी, समता. समता हे बुद्ध धर्माचं तत्व आहे. जिथं उच्च नीचता येईल, जिथं अंधश्रद्धा येईल, तिथे बुद्ध धर्माचा काहीही संबंध असणार नाही. मग तो संप्रदाय उच्च नीचता किंवा भेदाभेद मानणारा जरी बौद्धांचा कुठलाही संप्रदाय असेल तरी मूळ बुद्ध धर्माच्या तत्वज्ञानापासून त्यांनी फारकत घेतलेली आहे. जरी ते बुद्धाचं नाव घेऊन पुढे चालत असले तरी सुद्धा जिथे थोडाही तुम्हाला उच्च नीचता दिसेल आणि जिथे तुमच्या मनाला पटणारं जर तिथे कुठली गोष्ट नसेल तर ते बुद्धाचं असूच शकत नाही. ते बुद्धाच्या नावाने खपवण्याचा जगामध्ये लोक प्रयत्न करतात. त्यामुळे एक उदाहरण बुद्ध आणि धम्म या ग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की बौद्ध धर्माचा स्वीकार करणारे लोक बहुवंशी, नागवंशीय आणि चातुर्वर्ण्य, म्हणजे हा मध्यवर्ती सिद्धांताच्या नंतर बाबासाहेब भारतात काय म्हणतात? बौद्ध धर्माचा स्वीकार करणारे लोक बहुवंशी, नागवंशीय आणि चातुर्वर्ण्यात हीन समजल्या जाणाऱ्या वर्णापैकी होते. म्हणजेच काय थोडक्यात की सगळे ब्राह्मणेतर जे बाहेरून आलेले ते जर सोडले तर बाकीचे जे तुम्ही 4 आश्रम केले, ब्राह्मण सोडला तर बाकीचे सगळे, आणि त्यानंतर हीन समाजामध्ये जे असणारे हे सगळे कोण आहेत? हे सगळे नागवंशीय आहेत. आणि बौद्ध धम्म स्वीकारणारे कोण आहेत? हेच सगळे जे आहेत ते बौद्ध धम्म स्वीकारणारे लोक आहेत. त्याचं उदाहरण बाबासाहेब बुद्धांनी त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये संदर्भ आलाय की मुचलिंद जो नाग होता, म्हणजे कश्यपाच्या आश्रमामध्ये बुद्धांनी कश्यपाला म्हटलेलं की मी तुझ्या आश्रमामध्ये येऊन एक दोन मुक्काम करू का म्हणून. त्यावेळेस कश्यप बुद्धाला काय सांगतो की माझ्या आश्रमामध्ये येऊ नको, कारण माझ्या आश्रमामध्ये रात्रीचा मुचलिंद नाग येतो आणि मुचलिंद नाग येऊन तो आम्हाला खूप सगळ्या आश्रमातल्या लोकांना छळतो. त्याच्यामुळे तू जरी इथं आला तर तुलाही तो त्रास होईल, त्यामुळे तू काही आश्रमामध्ये येऊ नको. आणि मग बुद्ध म्हणतात की तू फक्त मला परवानगी दे तुझ्या आश्रमामध्ये राहण्याची, आणि मग तो परवानगी देतो की म्हणजे तुमच्या फायद्यासाठी सांगतोय की तुम्ही इथं राहू नका. परंतु बुद्ध म्हणतात की मी माझी जबाबदारीवर येतो. आणि ज्यावेळेस बुद्ध त्यांच्या आश्रमामध्ये, कश्यपाच्या आश्रमामध्ये बुद्ध राहायला जातात आणि बुद्ध राहायला गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी बुद्ध त्या आश्रमामध्ये राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी कश्यप ज्यावेळेस बघायला येतात की बुद्धाचं रात्री आता काय झालेलं आहे, त्यावेळेस ते बघायला येतात तेव्हा पहाटेच्या वेळेस तो मुचलिंद नाग असतो, तो तथागतांच्या चरणी बसलेला असतो आणि तथागतांची तो सेवा करत असतो. ते उदाहरण बाबासाहेब आंबेडकर देतात की नागाची युद्धप्रीती मुचलिंद नागाच्या कथेवरून सिद्ध होते. मुचलिंदाचे अग्निहोत्री कश्यपाशी वैर होते, कारण मुचलिंद म्हणजे हे नागांचं कश्यपाशी किंवा ब्राह्मणाशी काय होतं? वैरच होतं. त्यामुळे हे कश्यपाकडे आतिथ्यासाठी आलेल्या बुद्धाचा तो सेवक बनला, कारण बुद्ध हा आपलाच आहे हे कोणाला? नागाला माहीत होतं. त्यामुळे बौद्ध धर्माच्या अभिवृद्धीचं कारण शूद्रातिशूद्रांनी त्यांच्या बहुसंख्येने केलेला स्वीकार, बौद्ध वाङ्मय व विशेषतः थेर व थेरीगाथा यांच्या आधारे आपल्याला हे मिळतं. म्हणजे आपण कुठले मुद्दे पाहिले? आपण पाहिलं की भगवान बुद्धाचा आता प्रवेश कसा झाला. 2 प्रसंग आपण पाहिले, नाग आणि आर्यांचा संघर्ष आणि ब्राह्मण आणि क्षत्रियांचा संघर्ष, आणि त्यानंतर पुरुष सूक्त येतं आणि पुरुष सूक्तामध्ये काय होतं की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे सूक्ताने सांगितलं की तोंडातून जन्मले, भावातून जन्मले, मांडीतून जन्मले, पायातून जन्मले, आणि मनुस्मृती, जातीभेद, उच्च नीचता ही संपूर्णपणे या पार्श्वभूमीवरती बुद्धाचा प्रवेश होतो. आता बुद्धाचा प्रवेश झाल्यानंतर बाबासाहेब तिसरा मुद्दा सांगतात की मग या लोकांनी, म्हणजे बुद्धाला जर नाहीसच करता येत नाही, बुद्धाला जर नष्टच करता येत नाही, सगळे प्रयत्न करून पण बुद्ध धर्म नष्टच होत नाही, मग त्यावेळेस त्यांनी काय केलेलं आहे? बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बौद्ध धर्म ही हिंदू धर्माची शाखा आहे, अशा मताचा प्रचार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी केलेला आहे. त्यामुळे ही बौद्ध धर्माची शाखा असू शकते का? होऊ शकते का? कारण संपूर्ण संघर्ष कुणाचा आहे? की जे म्हणतात की बुद्ध हा त्यांचा अवतार आहे किंवा ती एक शाखा आहे, या दोघांचाच तर संघर्ष आहे, बौद्ध धर्म आणि ब्राह्मणी धर्म. मग ती त्याची शाखा कशी बनू शकते? परंतु आधुनिक काळामध्ये त्यांना माहीत आहे की बुद्ध धर्म पृथ्वीच्या पाठीवरला नष्टच होऊ शकत नाही, आणि जर आपण आता त्याच्या विरोधात वागलं तर आपला अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल. मग अलीकडच्या काळात बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या देशामध्ये बौद्ध धर्म हा हिंदू धर्माची शाखा आहे, अशा मताचा मोठ्या प्रमाणे प्रचार करण्याचं या देशामध्ये
सुरू आहे. वस्तुतः बौद्ध धर्म प्रणीत हा समकालीन होता किंवा तो वैदिक अथवा ब्राह्मणी धर्माहून पूर्णपणे काय होता, वेगळा होता. एकच तत्व आहे की बुद्ध धर्माचा समतेवर आधारलेला आहे आणि हिंदू किंवा ब्राह्मणी धर्म हा उच्च निश्चितेवरती विषमतेवरती आधारलेला आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की वैदिक वेदांना, म्हणजे आता त्याचं स्पष्टीकरण देताना काय म्हणतात की हिंदू धर्माची शाखा नाही, ही कशी नाही याचं स्पष्टीकरण बाबासाहेब आंबेडकरांनी 5 मुद्दे सांगितलेत. त्याच्यातला पहिला मुद्दा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणले की वेद ग्रंथांना प्रमाण मानतात. पण ते वैदिक जे लोक आहेत त्यांचा प्रमाण ग्रंथ कुठला आहे, तर वेदाचे जे ग्रंथ आहेत, सामवेद, अथर्ववेद, हे जे त्यांचे ग्रंथ आहेत त्या प्रमाण मानतात. बुद्ध नेमका त्या मानतो का? बुद्ध वैदिक ग्रंथाला पूर्णपणे विरोध करतो. त्यानंतर बुद्धांनी काय म्हटलेलं आहे की कालाम सुत्तामध्ये बुद्धाने माणसाला विचार स्वातंत्र्य दिलेलं आहे. आपण एकच सूत्र सांगितलं, आपण गेल्या 2 लेक्चरमध्ये पण त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे की जगामध्ये बुद्धाचं कुठलं आणि बुद्धाचं कुठलं नाही हे बुद्धांनीच स्वतः कालामांच्या समोर जे स्पष्टीकरण दिलं होतं. कारण कालामांना बुद्धाला प्रश्न विचारले होते कालामांनी की जर या जगामध्ये अनेक तत्ववेत्ते आहेत, अनेक धर्म आहेत, अनेक विचारवंत आहेत, ते आणि इथं येतात आणि जो तो येतो आणि सांगतो की माझंच खरं आहे, बाकीच्यांचं खरं नाही. मग आमच्या डोक्यांचा गोंधळ होतो की आम्ही नेमकं कोणाचं मानायचं, कोणाचं ऐकायचं आणि नेमकं योग्य काय आणि अयोग्य काय हे कसं ओळखायचं. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तथागतांनी कालामात दिलेली आहेत. त्याच्यामुळे जगामध्ये कुठल्याही संप्रदाय बौद्ध धर्माचा जरी असला तरी बौद्ध फिलॉसॉफीमध्ये किंवा बुद्धिस्ट तत्वज्ञानामध्ये बुद्धाचं कुठलं आहे आणि कुठलं नाही हे ओळखण्याचं एकमेव सूत्र म्हणजे कालाम सूत्र आहे. कालाम सूत्रामध्ये तथागत म्हणतात की तुम्हाला जर पटत असेल, तुमच्या जर ते हिताचं असेल, विद्वान किंवा शहाणी माणसांना तर ते योग्य वाटत असेल तरच ते तुम्ही माझं आहे किंवा अयोग्य आहे असं म्हणा. आणि तुमच्या बुद्धीला पटत नसेल, जनकल्याणाचं नसेल, तर्कावर आधारित नसेल, बुद्धीला पटत नसेल, विज्ञानवादी नसेल, लोककल्याणकारी नसेल तर मात्र ते तुमचं फायद्याचं असू शकत नाही. त्यामुळे कालाम सूत्र हे कधी पण लक्षात ठेवायचं. वेदांनी माणसासाठी सदा सर्व काळ टिकणारा करून ठेवलेला आहे. बुद्धाच्या वेद प्रामाण्यावरील आघाताच्या पुढील हिंदूच्या भगवद्गीतेसारखे ग्रंथावर पण परिणाम झाला. बुद्धांनी वेदांना काय म्हटलेलं आहे, वाळवंट म्हटलेलं आहे. त्यामुळे पहिला मुद्दा आहे, हिंदू धर्माची शाखा असेल तर बुद्ध वेदांना विरोध करू शकतो का? पण बुद्ध जर वेदांना विरोध करू शकतो, वेद ग्रंथाला विरोध करू शकतो तर बुद्ध हा हिंदू धर्माची शाखा होऊ शकतो का? नाही. दुसरा मुद्दा सांगतात की बुद्धाच्या समकालीन धर्मावरील दुसरा आघात म्हणजे यज्ञ संस्था, म्हणजे यज्ञावर गायी बैलांचा किंवा प्राण्यांचा बळी देऊन परमेश्वर प्राप्ती करणं हे तथागतांना मान्य आहे का? तर हे तथागतांना मान्य जर नसेल तर ती जी यज्ञ संस्था आहे या यज्ञ संस्थेला जर बुद्धाचा विरोध असेल तर मग बुद्ध धर्म हा हिंदू धर्माची शाखा होऊ शकतो का? नाही होऊ शकत. तिसरा मुद्दा सांगतात की आश्रम व्यवस्था आहे, म्हणजे ही जी आपण 4 आश्रम आहेत, ब्रह्मचारी आश्रम, ग्रस्ताश्रम, वानप्रस्थाश्रम, ही जी आश्रम व्यवस्था आहेत, ही आश्रम व्यवस्था तथागत भगवान गौतम बुद्धाच्या तत्वज्ञान मान्यता प्राप्त आहे का? जर ही आश्रम व्यवस्था तथागतांच्या बौद्ध धम्मामध्ये मान्यता प्राप्त नसेल तर हा धम्म त्यांची शाखा बनू शकतो का? हा धम्म त्यांची शाखा बनू शकत नाही. त्यामुळे पाचवा जो चौथा विरोध जो आहे तो चातुर्वर्ण्य आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्थेला तथागत विरोध करतात. मग चातुर्वर्ण्य व्यवस्थेला जर तथागताचा विरोध असेल आणि चातुर्वर्ण्य व्यवस्था ही हिंदू धर्माची जर मुख्य सिद्धांत असेल तर मग बौद्ध धर्म हा हिंदू धर्माची शाखा होऊ शकतो का? नाही होऊ शकत. त्यानंतर वैदिक धर्माला 5वा विरोध देव आणि आत्मा, म्हणजे हिंदू धर्मामध्ये किंवा वैदिक धर्मामध्ये देवाला मानलेलं आहे, आत्म्याला मानलेलं आहे, परमात्म्याला मानलेलं आहे. बौद्ध धर्मामध्ये याला कुठे स्थान आहे का? बौद्ध धर्मामध्ये देव मानतात का, आत्मा मानतात का? मग जर बौद्ध धर्मामध्ये देव, आत्मा, या परमात्मा या कुठल्याही गोष्टीला थारा नसेल तर मग बौद्ध धर्म हा हिंदू धर्माची शाखा होऊ शकतो का? त्यामुळे हिंदू धर्माची शाखा नाही. यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनारस हिंदू विद्यापीठामधल्या भाषणामध्ये 5 कारणं सांगितली आणि हे 5 कारणांचा तुम्ही जर मुद्दा घेतला तर कसा काय बुद्ध धर्म हा हिंदू धर्माची शाखा होऊ शकतो हे बाबासाहेब आंबेडकर पूर्णपणे स्पष्ट करतात. त्यामुळे बुद्धाचा वैदिक धर्माला 5वा विरोध होता वेदातील मोक्ष सिद्धांत. आता बौद्ध धर्माच्या पाडावासाठी ब्राह्मणांनी किंवा नष्टतेसाठी केलेले प्रयत्न हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे कुठल्या पार्श्वभूमीवर हे बौद्ध धर्माचं काय झालं हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आणि बुद्धाचा प्रवेश कसा झाला ते सांगितलं. आता बौद्ध धर्माच्या नष्टतेसाठी ब्राह्मणांनी काय काय आणि कसे कसे प्रयत्न केले हे संक्षिप्त पद्धतीने आपण या ठिकाणी पाहणार आहेत.
वैदिक धर्माशी विरोध असणाऱ्या बौद्ध धर्माचा पाडाव करण्यासाठी ब्राह्मणांनी भल्या बुऱ्या सर्व प्रकारच्या साधनांचा उपयोग केलेला आहे. इथं जेवढे शब्द मी उच्चारतो आहे किंवा माझ्या लेक्चरमध्ये जे शब्द माझ्या तोंडून जात आहेत त्याचा आपण रेकॉर्डिंग पण करत आहेत, पण याच्यातला प्रत्येक शब्द हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच आहे, कारण तो शब्द आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथातूनच घेतलेला आहे. याचा संदर्भ आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचं 1954 साली जे भाषण झालेलं आहे बनारस हिंदू विद्यापीठांच्या समोर, त्या भाषणामधला याचा संदर्भ आहे. आणि दुसरा जो संदर्भ पुढे जो येईल तो 1954 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रह्मदेशामध्ये जे भाषण केलेलं आहे ते लिखित भाषण आहे. त्या लिखित भाषणाचा की आपण जी योजना आहे ती राष्ट्रासमोर मांडलेली तो संदर्भ आहे. त्यामुळे इथं असणारं जे सगळं बाबासाहेबांचंच आहे, आपल्या मताचं काहीही अजिबात नाही. त्यामुळे बौद्ध धम्म ज्या गोष्टीमुळे लोकप्रिय झाला त्या गोष्टी आपल्या पूर्वपार व धर्मास संमत नसल्या तरी त्याचा त्यांनी उपयोग केलेला आहे. म्हणजे बौद्ध धर्म आता आपल्याला जरी मान्य नसला तरी नष्ट करणं मात्र शक्य होत नाही. मग नष्ट करणं ज्यावेळेस शक्य नाही त्यावेळेस त्याच्यातल्या आपल्याला आता काही गोष्टी घेणं क्रमप्राप्त आहे की जे आपल्याला मान्य नसतानाही. तुम्हाला त्याच्यातलं एक साधं उदाहरण सांगतो की स्वस्तिक चिन्ह आहे. स्वस्तिक चिन्ह बौद्ध धर्मामध्ये आहे आणि त्यांच्याकडे पण आहे, पण ओरिजिनल या देशामध्ये ते बाहेरूनच आलेले आहेत. मग इथं जे ओरिजिनल ज्या खानाखुना सगळ्या आहेत त्या इथल्या त्या बौद्ध धम्माच्याच आहेत, परंतु त्या नष्ट करता येत नाहीत. तर नष्ट करायच्या नाहीत मग त्याच्यातल्या आपल्या तर त्याच्यात काहीतरी थोडासा बदल करायचा. बौद्ध धर्मातलं स्वस्तिक चिन्ह बघा आणि हिंदू धर्मातलं स्वस्तिक चिन्ह बघा, तुम्हाला त्याच्यामधला फरक कळून येईल. किंवा तुम्ही सगळे या देशामधले पंचम असेल, दसरा असेल, दिवाळी असेल, हे सण उत्सव सगळ्या परंपरा आहेत, मूळ बौद्ध धर्मामधल्या ह्या परंपरा आहेत. पण मूळ परंपरा काय आहेत, मूळ हे सण कसे आहेत आणि हिंदू धर्मामधले सण कसे आहेत. मूळ ही बौद्ध धर्मामध्ये मिळेल, पण हिंदू धर्मामध्ये गेल्यानंतर त्याच्यात बदल किंवा विकृती किंवा नेमकं काय झालेलं आहे हे तुम्हाला लक्षात येईल. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की नष्ट करण्यासाठी जे त्यांना घ्यावयाचं होतं ते त्यांनी घेण्याचा प्रयत्न म्हणजे सर्व बाजूने प्रयत्न केलेला दिसतो. या प्रचार पद्धतीस अनुसरूनच बाबासाहेब आंबेडकर उदाहरण देतात की वेरूळच्या बौद्ध लेण्याजवळ त्यांनी आपली ब्राह्मणी लेणी कोरलेली आहेत. म्हणजे अजिंठा वेरूळला गेल्यानंतर वेरूळला जी बौद्धाची लेणी आहे तिथं हिंदूंची पण लेणी असल्याचं आढळतात. आता बाबासाहेब आंबेडकर त्याचं पुढे स्पष्टीकरण देतात. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात, वस्तुतः ब्राह्मण हा ग्रस्ताश्रमी आहे. त्यांचं अग्निहोत्र हे त्यांचं नित्यव्रत आहे. त्याला परिमार्जित भिक्खूसारखे गुहेत राहण्याचं कारणच नव्हतं. त्यामुळे गुहा किंवा लेणी किंवा हे बनवण्याचं त्यांचं म्हणजे काय कारणच नव्हतं. मग ते का न भिक्खूंना पावसाळ्यात 3 महिन्यात कुठेतरी निवाऱ्यांच्या जागा वास करण्याचा बुद्धाचा आदेश होता. त्यामुळे लेण्यांची आवश्यकता होती. ग्रस्ताश्रमी ब्राह्मणाला ती तशी नव्हती, परंतु लेण्याकडे उपासकांचा जो मेळावा आकृष्ट होतोय तो आपल्याकडे ओढण्यासाठी अशा पद्धतीने निर्माण केलेलं आहे, असा बाबासाहेब आंबेडकरांचा दावा आहे. म्हणूनच केवळ त्यांच्या लेण्याच्या बाजूला आपली लेणी करून आपल्या धर्माकडे उपासक ओढून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर बौद्ध धर्माच्या ऱ्हासाचं मुख्य कारण म्हणजे हिंदू पंडित सांगतात त्याप्रमाणे कुमारील, शंकराचार्य इत्यादी बुद्ध मताचा वाघयुद्धात पराभव केला हे अजिबात नाही. म्हणजे असं म्हटलं जातं की शंकराचार्यांनी आणि डिबेट केलं आणि त्या डिबेटमध्ये बौद्ध विद्वानांना हरवलं आणि त्यामुळे बौद्ध धर्माचा ह्रास झाला. परंतु बाबासाहेब म्हणतात की कुमारील किंवा शंकराचार्यांनी बहुमताच्या वाघयुद्धात केलेला पराभव आहे हे नाही, कारण दोघांनीही बुद्धाच्या शिकवणीचे मध्यवर्ती सिद्धांत हे सामाजिक समता, जगातील दुःख परिहारासाठी प्रत्येक व्यक्तीचे मत परिवर्तन, नीती तत्वाची सामाजिक जीवनातील प्रतिष्ठापना, बुद्धिवाद त्यावर त्या पंडितांनी मुळीच आघात केला नाही. म्हणजे इक्वॅलिटीवर आघात केला नाही, नीती तत्वावरती आघात केलेला नाही. जर त्यांना बुद्ध धर्मच नष्ट करायचा असता तर मग ही तत्व सुद्धा त्यांनी नष्ट करायला पाहिजे होती, परंतु ती नष्ट केलेली नाही. त्यामुळे मग डिबेटमध्ये हारले हे सिद्ध होतं का की बुद्धाचं तत्वज्ञान तुम्ही स्वीकारले त्यामुळे डिबेटमध्ये हारलं असं जे म्हणणं आहे ते अजिबात मान्य होऊ शकत नाही. बौद्ध धर्माच्या ऱ्हासाचं मुख्य कारण म्हणजे ज्या भिन्न संस्कृतीच्या व भिन्न सांस्कृतिक पातळीच्या लोकांमध्ये त्यांचा प्रचार झाला त्याच्या आचाराची व समजुतीची बौद्ध धर्मावर झालेली अनुचित प्रतिक्रिया आहे. भारतातील बौद्ध धर्मावर झालेला सर्वात मोठा आघात म्हणजे इस्लामी आक्रमण. भारताकडे वळताना मुसलमान आक्रमकांना जे परधर्मी लोक भेटले
त्यामध्ये सगळेच्या सगळे कोण होते? बौद्ध धर्मीयच होते. त्यांच्या भाषेत मूर्तीला बुत असं म्हणतात. म्हणजे जे मुस्लिम आले भारतामध्ये त्यांच्या भाषेत बुद्ध मूर्तीला बुत असं म्हटलेलं आहे. त्यांच्या भाषेत मूर्तीला बुत म्हणतात. बुत शिकन म्हणजे मूर्तीभंजक होणं हे त्यांच्या मते गजनीपणाचं लक्षण होतं. हिंदूपेक्षा बौद्धावर चढवलेले त्यांचे हल्ले अधिक हिंसक व हिंस्र स्वरूपाचे होते. म्हणजे जो 11 ते 13व्या शतकापर्यंत रक्तरंजित जो झाला त्या मुस्लिमांच्या माध्यमातून इस्लामी आक्रमण झाली. या इस्लामी आक्रमणांनी बुद्ध मूर्त्या तोडल्या आणि बौद्धांच्या कत्तली सुद्धा केलेल्या आहेत. त्यामुळे बौद्ध धर्माच्या रासामध्ये इस्लामचं फार मोठं योगदान मोठ्या प्रमाणामध्ये 11 ते 13व्या शतकामध्ये आहे. पुढे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की नालंदा सारख्या जगत विख्यात बौद्ध विद्यापीठाचा त्यांनी पूर्णपणे नाश केला. त्यानंतर दुसरे कारण सांगतात की हिंदूप्रमाणे बौद्ध धर्मामध्ये धर्म प्रचाराचे पिढीजात काम करणारा ब्राह्मणासारखा वर्ग नसल्याने भिक्खूचा कत्तलीनंतर बौद्ध धर्मात झपाट्याने ऱ्हास सुरू झाला. म्हणजे आपण बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाच्या 5व्या खंडामध्येही याचा उल्लेख केलेला आहे आणि अनेक ठिकाणी की बौद्ध धर्म जिवंत नाही राहिला आणि हिंदू धर्म मात्र जिवंत का राहिला? तर हिंदू धर्मामध्ये पूजा पाठ किंवा जन्मापासून मृत्यूपर्यंत जो सांस्कृतिक किंवा धार्मिक विधी जो करायचा तो प्रत्येक ब्राह्मण घरातला करतो, त्याच्या पाठ असतो. परंतु बौद्ध पद्धतीने जो विधी करायचा त्याच्यावरती भिक्खूशिवाय दुसरं कुणीही करत नव्हतं. त्यामुळे भिक्खूच्या कत्तली केल्या किंवा भिक्खू नष्ट झाला. मग बौद्ध धर्माप्रमाणे जर तुम्हाला काही विधी करायचे असेल तर विधी करायला माणूस शिल्लक होता का? किंवा घरामध्ये आज जसा बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धाचार्य नेमलं आणि कुठलाही उपासक विधी करू शकतो, हे जसं बाबासाहेब आंबेडकरांनी आत्ता सांगितलं तसं त्या कालखंडामध्ये बुद्धांनी सांगितलेलं नव्हतं. किंवा जे भिक्खू होते ते भिक्खूंनी उपासकाला करण्यासाठी किंवा तशा पद्धतीची शिकवण काहीही दिलेली नव्हती. त्यामुळे भिक्खू नष्ट झाला की बौद्ध धर्म नष्ट झाला. तसा ब्राह्मणी धर्मातला कोणी गुरु नष्ट झाला तरी प्रत्येक ब्राह्मण हा पूजा अर्चा करतो, प्रत्येक ब्राह्मण हे त्यांचे धार्मिक विधी करतो. त्यामुळे बुद्ध धर्मामध्ये ते विधी करण्यासाठी शिल्लक नाही, पण ब्राह्मणामध्ये ते विधी करण्यासाठी शिल्लक असल्यामुळे ब्राह्मण धर्म जिवंत राहण्यासाठी मदत झालेली आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सत्याची कधी कधी पराभव होतो हे त्याचे उदाहरण आहे. परंतु आज त्यानंतर 600 वर्षानंतर भारताला बुद्धाची आठवण होत आहे. आज जर त्याने बुद्धाच्या विचारसरणीचा स्वीकार केला नाही तर मात्र त्याचं भवितव्य अंधारात आहे. म्हणजे 2500 वर्षानंतर सुद्धा किंवा भारतामध्ये 1300 ते 1400 वर्षे बौद्ध धर्म नष्ट जरी झाला तरी सुद्धा आज जर बौद्ध धर्म म्हटला तर तो प्रत्येक क्षणाला ताजा तवाना वाटतो आणि आज तो आवश्यक वाटतो. त्यामुळे बौद्ध धर्माची आवश्यकता ही प्रत्येक कालखंडामध्ये आहे आणि जर जो स्वीकारला नाही तर मानवतेचं भवितव्य धोक्यामध्ये आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म पुनरुज्जीवनाची ही पार्श्वभूमी पाहिली की भारतामध्ये धम्म पुनरुज्जीवन मी कुठल्या आधारे केलेला आहे तर बुद्ध किंवा बौद्ध धर्म ही एक सामाजिक तत्व प्रणाली आहे. हा एक सिद्धांत आणि हा सिद्धांत मी कशाच्या आधारे बनवलाय तर हा सिद्धांत मी भारतातल्या बौद्ध धर्माचा उदय कसा झाला आणि अस्त कसा झाला या सिद्धांताच्या आधारे बनवलं. उदय आणि अस्ताचे सामाजिक तत्व प्रणाली आपण बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथातलं थोडंसं स्पष्टीकरण पाहिलं. उदय आणि अस्तामध्ये आपण दोन प्रमुख गोष्टी पाहिल्या. पहिली गोष्ट म्हणजे आर्य आणि नागांच्या मधला अत्युच्च बिंदूला गेलेला संघर्ष. आर्य आणि नागांच्या संघर्षानंतर ब्राह्मण आणि क्षत्रियामधला 4 आश्रम निर्माण झाल्यानंतर ब्राह्मण आणि क्षत्रियामधला जो संघर्ष आहे तो मोठ्या प्रमाणात संघर्ष. हे दोन्ही संघर्ष चालू असताना ब्राह्मणाने पुरुष सूक्त निर्माण केलं आणि पुरुष सूक्त निर्माण केल्यानंतर म्हणजे तोंडातून, बाहूतून, मांडीतून, पायातून असे जे 4 निर्माण केले त्यामध्ये मनुस्मृती आली आणि उच्च नीचता निर्माण केली. या पार्श्वभूमीवर बुद्धाचा जी भारतीय जीवनामध्ये प्रवेश होतो आणि बुद्धाचा जो जन्म आहे तो लोकशाही पद्धतीमध्ये किंवा त्यांचं राज्य हे गणराज्य होतं आणि समता त्यांचं तत्वज्ञान होतं, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व. त्यामुळे हा जो बॅकग्राऊंड आहे त्या संपूर्ण बॅकग्राऊंडला तथागत भगवान गौतम बुद्धाचा बुद्ध होण्यापूर्वी सुद्धा विरोध असणं हे नैसर्गिक होतं, कारण त्याचा जन्मच लोकशाही राष्ट्रामध्ये राज्यामध्ये झाला होता. शाक्याचं राज्य हे गणतंत्र पद्धतीचं होतं. या पार्श्वभूमीवरती हा सगळा अभ्यास करून आता भारतामध्ये बौद्ध धम्माचं मी पुनरुज्जीवन करणार आहे आणि त्याची मी या बॅकग्राऊंडवरती संपूर्ण योजना बनवलेली आहे.
ती योजना ब्रह्मदेशामध्ये श्रीलंकेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली. ब्रह्मदेशामध्ये बुद्धन शासन सभेसमोर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली आणि ती योजना म्हणजे ब्रह्मदेशाबाहेर, म्हणजे तिथं बौद्ध राष्ट्राला आता बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ब्रह्मदेशाच्या बाहेर जर तुम्हाला बौद्ध धर्माचा प्रचार करायचा असेल, म्हणजे बौद्ध राष्ट्रांनी जर आपापल्या राष्ट्राच्या बाहेर जर बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करायचा असेल तर सर्वप्रथम तो प्रचार कुठे केला पाहिजे? सर्वप्रथम प्रचार तुम्ही भारतामध्ये करायला पाहिजे, असं बाबासाहेब आंबेडकर त्यांना सांगतात की बौद्ध धर्माचा प्रचार करणं हे बौद्ध शासन परिषद म्हणजे ब्रह्मदेशातील बौद्ध शासन परिषद आहे, त्या परिषदेला जर बाहेर करायचं असेल तर प्रथम त्यांनी भारताची निवड करायला पाहिजे. बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार ब्रह्मदेशाबाहेर करण्यासाठी बौद्ध शासन परिषदेने भारताची निवड करावी, कारण भारतात जेवढं यश मिळेल तेवढं इतरत्र कुठेही तुम्हाला मिळणार नाही, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि त्याचं स्पष्टीकरण देतात की भारतातच प्रथम बौद्ध राष्ट्रांनी पूर्णपणे लक्ष केंद्रित करावं. का करावं? त्याचे बाबासाहेब म्हणतात की भारत ही बौद्ध धर्माची जननी आहे. इथं तो धर्म जिवंत झाला होता, परंतु इथला तो नष्ट झालेला आहे. त्यामुळे पुन्हा इथं त्याची खोडं जशीच्या तशी आहेत. तुम्ही जर थोडं पाणी टाकलं तर त्याला पालवी फुटणार आहे, असं बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केलं. आणि नुसती पालवी नाही फुटणार, तर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की भारत बौद्धमय करण्याला अजिबात वेळ सुद्धा लागणार नाही आणि ते अवघड सुद्धा नाही, परंतु प्रामाणिकपणे आपण बौद्ध धर्माचं पालन केलं तर या देशामध्ये संपूर्ण बौद्ध धर्म ऑलरेडी जसाची तसा आहे, तो फक्त पाणी घाला, तो पालवी फुटून जिवंत होईल. कारण बुद्धाशिवाय किंवा बुद्धत्वाशिवाय पृथ्वीच्या पाठीवरल्या कुठल्याही माणसाचं कल्याणच होऊ शकत नाही, कारण बौद्ध धर्म म्हणजे नैसर्गिक तत्व आहे, त्याला जगात कोणाचाही विरोध असू शकत नाही. त्यामुळे 543 ते ख्रिस्तानंतर 1400 वर्षांनी म्हणजे जवळजवळ 1400 वर्ष बुद्ध धर्म भारतामध्ये उत्कर्ष पावला होता. म्हणजे 1400 वर्ष हा अव्याहतपणे भारतामध्ये बुद्ध धर्म हा विकसित पावलेला होता. त्यामुळे त्याची पाळंमुळं सगळी या देशामध्ये जशीच्या तशी आहेत. बुद्ध धर्म लोप पावला तरी त्याचं नाव आदराने घेतात. म्हणजे असं आहे का की या देशातला बुद्ध धर्म नष्ट झाला तरी बौद्ध धर्माची जी पुस्तकं जगामध्ये ग्रंथ आहेत त्या ग्रंथामध्ये असं बुद्ध धर्माचं अनादराने कुठं नाव घेतलं गेलेलं आहे का? त्यामुळे इथं तो धम्म नसला तरी त्याला सन्मानानेच बोललं जातं, सन्मानानेच लिहिलं जातं, त्याचं प्रात्यक्षिक. आज जरी जे लोक भारतामध्ये बौद्ध धर्म स्वीकारणार नसतील किंवा ज्यांना बौद्ध धर्म माहीत नाही किंवा ते आचरणात आणत नसतील तरी बौद्ध धर्माचा अनादर करतं का भारतामध्ये कुणी? बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जरी इथं बौद्ध धर्म नसला तरी त्याचा अनादर कुणीही करत नाही. बुद्ध धर्माची स्मृती अजूनही जिवंत आहे. आपण या भारताची कुठलीही भूमी कुठलीही जमीन खोदली तरी तिथं तुम्हाला बुद्ध धर्म दिसेल. जुने ग्रंथ काढले तर तुम्हाला दिसेल, पाली भाषा काढली तर दिसेल. आता अशोकाचं सगळं पुरातत्व खात्याच्या माध्यमातून सगळ्या भारतामध्ये जमिनीमध्ये बुद्ध आपल्याला दिसतोय. त्यामुळे अजूनही जे बुद्धाला हिंदू बुद्धाला विष्णूचा अवतार मानतात, म्हणजे त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये बुद्धाला हिंदूचा अवतार मानतात. त्यामुळे बुद्ध धर्म हित होता हे त्यावरून काय होतंय? स्पष्ट होते. तुमच्या रामायणामध्ये, महाभारतामध्ये, स्मृतीमध्ये, मीमांसा पुराणामध्ये जिकडे तिकडे जर बघितलं तर बुद्धाचा तिथे म्हणजे पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, विरोधामध्ये असेल किंवा समर्थनामध्ये असेल, बुद्धाचा चांगल्यापणाबद्दल असेल किंवा वाईटपणाबद्दल असेल, परंतु तिथं बुद्धाचा उल्लेख वैदिक ग्रंथामध्ये आपल्याला केलेला आढळतो. आणि ते स्वतः म्हणतात की बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे. त्यामुळे बुद्ध धर्म या देशामध्ये आदराने आणि तो जिवंत असलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे बुद्धाप्रती नव्याने आदर्श प्रस्थापित करण्याची आवश्यकता नाही. आपल्याला त्यांचा धम्म फक्त या देशात आणायचा आहे, फक्त इंट्रोड्यूस आपल्याला करायचा आहे. बौद्ध धम्मासाठी पोषक परिस्थिती भारतासारखी इतर देशामध्ये नाही. इतर देशात जर तुम्ही गेला तर इतर देशात दीर्घ काळापासून दुसरे धर्म आहेत. नव्याने तुम्ही एखादा धर्म रिप्लेस करायला जाल तर ते तुम्हाला लवकर शक्य होणार नाही. भारताला परिचित असलेला हा धम्म आहे. हिंदू धर्मातील अनेक घटक हिंदू धर्म सोडून बुद्ध धर्मात प्रवेश करण्यासाठी आतुर आहेत. आणि ते कुठले घटक आतुर आहेत? तर या देशातला जो मागासवर्गीय समाज आहे, जो ओबीसी समाज आहे, जो हीनदीन समजलेला समाज आहे, हा संपूर्ण समाज बौद्ध धर्मामध्ये प्रवेश करण्यासाठी आतुर झालेला आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी तशी पार्श्वभूमी या देशामध्ये निर्माण केलेली होती. आणि बाबासाहेब म्हणतात की हे जे अस्पृश्य समाज आहे, इथला ब्राह्मणेतर समाज आहे, या समाजामध्ये इथल्या ब्राह्मणी समाजाच्या विरोधामध्ये असंतोष आहे. त्यामुळे या असंतोषाचा आपण फायदा घेऊन इथं बौद्ध धर्माचं एस्टॅब्लिशमेंट करणं आवश्यक आहे.
बौद्ध राष्ट्रांना बाबासाहेब ही सगळी कारण सांगतात की भारतात सर्वप्रथम तुम्ही कॉन्सन्ट्रेट करून भारतात बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्याची ही कारणं आहेत, तिथे तुम्हाला मान मिळेल. बाबासाहेब म्हणतात की ख्रिस्ती धर्मापेक्षा बुद्ध धर्माला पसंती दर्शवण्याची 3 कारणं आहेत. म्हणजे जगात त्या कालखंडामध्ये जगावर राज्य इंग्लंड करत होता. इंग्लंडचा अधिकृतपणे राज्यकर्त्यांचा धर्म ख्रिश्चन धर्म होता आणि ख्रिश्चन धर्म जगामध्ये जास्त स्वीकारला जात होता. तरी पण ख्रिश्चन धर्मापेक्षा बौद्ध धर्माप्रतीच लोकांचं आकर्षण आहे. त्याचं कारण बाबासाहेब म्हणतात बुद्ध धर्म हा भारताला अपरिचित असलेला धर्म नाही. सामाजिक समता हा बुद्ध धर्माचा महत्वाचा आवश्यक, म्हणजे इक्वॅलिटी आपण म्हटलं, ख्रिश्चन धर्मामध्ये इक्वॅलिटी आपल्याला दिसत नाही. जर आपण आताही गेलं तर धर्मांतरित ख्रिश्चनांचे चर्च आणि प्रस्थापित ख्रिश्चनांचे चर्च आपल्याला वेगळे असलेले अधिकृतपणे दिसतात. सामाजिक समता या लोकांना प्रस्थापित करावायचे आहे. बुद्ध धम्म न्याय आणि तर्कावर आधारित धम्म असून त्यामध्ये अंधश्रद्धेला कुठलाही वाव नाही. त्यामुळे बुद्ध धम्म हा ख्रिस्ती धर्मापेक्षा वेगळा कसा याचे आपण यापूर्वीही मुद्दे पाहिलेले आहेत. दुसरा मुद्दा बाबासाहेब आंबेडकरांनी रोम मधला देताना सांगतात की खालच्या लोकांना धर्माची आवश्यकता असते, गरिबांना धर्माची आवश्यकता असते, पण श्रीमंताला धर्माची आवश्यकता नसते. धर्म म्हणजे काय तर चांगलं काय आणि वाईट काय याच्यामधला फरक धर्म समजावून सांगतो आणि हे समजावून सांगण्याची गरिबाला आवश्यकता असते, श्रीमंताला आवश्यकता नसते. का तर श्रीमंत आपल्या पैशाच्या जीवावरती काहीही त्याला पाहिजे ते करू शकतो. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सुरुवातीला खालच्या मागासवर्गात पुनर्जीवन, सुरुवातीच्या अवस्थेत बुद्ध धर्मात प्रवेश करणारे लोक हे खालच्या वर्गातीलच असतील. जर तुम्ही भारतामध्ये धर्मांतराला सुरुवात केली तर बौद्ध धर्मात सर्वप्रथम मागासवर्गीय लोकच असतील. म्हणून बुद्ध धम्म प्रसाराची चळवळ सुरू करण्याविषयी मनात कुठलीही शंका बाळगू नका. फक्त गरीब लोकच बौद्ध धर्मामध्ये येतात, मग कशाला आपण ही चळवळ इतर राबवायची? मध्यमवर्ग किंवा श्रीमंत या धर्मात कुणीही येत नाही, त्याबद्दल तुम्ही शंका बाळगू नका. सुरुवातीला गरीब लोक, अस्पृश्य लोक हीच फक्त सुरुवातीला बौद्ध धर्मामध्ये येतील. भारतात ख्रिश्चन मशनरींनी जी चूक केलेली आहे ती चूक बुद्ध शासन परिषदे बौद्ध राष्ट्रांनी करू नये. म्हणजे काय चूक केलेली आहे ख्रिश्चनांनी रोममध्ये ज्यावेळेस बौद्ध धर्माचा प्रचार केला त्यावेळेस बौद्ध धर्मामध्ये किंवा भारतामध्ये सुद्धा त्यांनी पहिले श्रीमंत लोकांचं धर्मांतर केलेलं आहे. ख्रिश्चनांनी सुरुवातीला गरिबांचं धर्मांतर केलेलं नाही आणि गरिबांचं धर्मांतर केलं नसल्यामुळे काही ठराविक ख्रिश्चनांनी फक्त धर्मांतर केलं, पण मेजॉरिटी मास कन्व्हर्शन ते करू शकले नाही. त्यामुळे बाबासाहेब म्हणतात की जी ख्रिश्चनांनी चूक केली ती बौद्ध लोकांनी चूक करू नये. भारतात ख्रिश्चन मशनरीने जी चूक केली ती चूक बुद्ध शासन परिषदेने करू नये. कारण सुरुवातीच्या काळात ब्राह्मण धर्मांतरित करणं हे धोरण ख्रिश्चनासाठी भारतात घातक सिद्ध झालेलं आहे. ख्रिश्चनांना आपली चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा अस्पृश्याकडे वळवला. म्हणजे अस्पृश्यांचं धर्मांतर करण्यासाठी ख्रिश्चनांनी फार उशिरा सुरुवात केली. आज आपल्याला कोल्हापूर, नगर किंवा अशा ठिकाणी काही धर्मांतरित झालेले दिसते, पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांचा अस्पृश्य समाज हा ख्रिश्चन समाजाकडे वळला, धर्मांतराकडे वळला नाही. जर ते म्हणतात की सुरुवातीलाच तुम्ही या देशात आला आणि तेव्हा जर सुरुवात केली असती तर मोठ्या प्रमाणात लोक ख्रिश्चन समाजाचे झाले असते, असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. ख्रिश्चन मशनरी फारच, म्हणजे आज जर आपण भारतात ख्रिश्चनांची लोकसंख्या पाहिली तर ती फार थोडी लोकसंख्या आहे. भारतात ख्रिश्चनांची संख्या कमी आहे. सुरुवातीला जर अस्पृश्य आणि मागासवर्गीयांना धर्मांतरित केले असते तर या दोन्ही संपूर्ण वर्गाला धर्मांतरित करू शकले असते. उदाहरण म्हणून ख्रिस्ती धर्माचा रोम मधील प्रवेश पाहणे. गिबन नावाचा जो तत्ववेत्ता होता त्याने रोमन साम्राज्याची पिछेहाट आणि राश हा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी ज्यावेळेस रोममध्ये गरिबांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला त्यावेळेस त्यांनी थट्टा केली. मग म्हणजे त्यांनी ते चूक म्हटलं की हे चूक नाही. बाबासाहेब म्हणतात की ख्रिस्ती धर्म वंचिताचा आहे अशी गिबनने थट्टा केली. गिबनचं मत खोटं सिद्ध झालं आहे, कारण गरिबांना धर्म आवश्यक आहे हे समजण्यास गिबन अपयशी ठरलेला आहे. त्यामुळे कारण धर्म जर खरा असेल तर तो गरिबांना दिलासा देणारा असला पाहिजे, गरिबांचा विकास करणारा असला पाहिजे, गरिबांची मानसिकता उंचावणारा असला पाहिजे. त्यामुळे गरिबांना सर्वप्रथम धर्माची आवश्यकता आहे असं बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. तर भारतात बौद्ध धम्माच्या पुनरुज्जीवनासाठी आवश्यक गोष्टी आता काय केलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकर सांगतात की इथं तुम्ही कसं केलं पाहिजे. आता नेमकं काय केलं पाहिजे
धर्मांतरित व्यक्तीला नेहमी जवळ ठेवता येईल असा बुद्ध धम्म विषयक ग्रंथ निर्माण केला पाहिजे. म्हणजे आता भारतात जर बौद्ध धर्म पुनरुज्जीवित करायचा आहे तर सर्वात पहिली गोष्ट काय असली पाहिजे, त्याला एक ग्रंथ असला पाहिजे. जसा बायबल आहे, कुराण आहे. आपण हे अनेक वेळा सांगितले. बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळ्या ठिकाणी सिद्धांत मांडलेला आहे की बौद्ध धर्माचे जर त्रिपिटकाचे म्हटले तर जवळजवळ 70-73 जे ग्रंथ आहेत, खंड आहेत, ही सगळी पुस्तकं वाचू शकणार नाही. हे हिनयानाचे आहेत. महायान, वज्रयान, तंत्रयान प्रत्येकाचे आपापले स्वतंत्रपणे ग्रंथ आहेत. तर कुठलं वाचायचं आणि कुठलं नाही वाचायचं आणि बौद्ध धर्माचं काय आणि ते समजणं एवढं सोपं नाही. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की बौद्ध धर्म नष्ट होण्यासाठी जी प्रमुख कारणं आहेत त्याच्यातलं महत्त्वाचं कारण बौद्ध धर्मासाठी एकच ग्रंथ नाही, हे बौद्ध धर्माच्या ऱ्हासाचं प्रमुख कारण आहे, असं बुद्ध आणि धम्म या ग्रंथात सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी संदर्भ दिलेला आहे. त्यामुळे जो बुद्ध आणि धम्म बाबासाहेब आंबेडकरांचा जो ग्रंथ आहे तो कशाच्या आधारे आहे की जगामध्ये बौद्ध धर्माच्यासाठी एकच ग्रंथ असण्याची आवश्यकता आहे, म्हणून तो बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केला. पण भारतात जर बुद्ध धर्म तुम्हाला पुनरुज्जीवित करायचा असेल तर सर्वप्रथम एका ग्रंथाची तुम्हाला निर्मिती करावी लागेल. बुद्ध धम्म शिकवण्यासाठी लहानशा ग्रंथाची उणीव भासते. सामान्य माणूस पाली त्रिपिटकाचे सर्व ग्रंथ वाचू शकत नाही. ख्रिस्ती धर्माच्या लहानशा बायबलमध्ये येशू ख्रिस्ताची संपूर्ण शिकवण अंतर्भूत केली असल्यामुळे धम्म प्रसारासाठी बुद्ध धम्माच्या तुलनेत ख्रिस्ती धर्माला फायदा झाला. एकच ग्रंथ आहे तेवढा सगळा, म्हणजे गरीबाला, श्रीमंताला, कुठल्याही वर्गाला तो ग्रंथ समजावून सांगू शकतो. बुद्ध धम्माचा ग्रंथ निर्माण करते वेळी बाबासाहेब आंबेडकरांचं कॉन्सन्ट्रेशन कशावर आहे बघा. बुद्ध धम्माचा ग्रंथ निर्माण करते वेळी सामाजिक आणि नैतिक शिकवणीवरती जास्तीत जास्त भर द्यायचा. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो दस्तऐवज आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म, हा बुद्ध आणि त्यांचा धम्म, बाबासाहेब काय म्हटले की सामाजिक तत्व प्रणाली हा एक सिद्धांत आहे. मग हा ग्रंथ लिहिताना सामाजिक आणि नैतिकता या दोन गोष्टीवरती लक्ष केंद्रित करून असा ग्रंथ निर्माण झाला पाहिजे. कारण मूळ बुद्ध काय आहे, तो एक महान सामाजिक सिद्धांत आहे असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. त्यामुळे अशा प्रकारचा बुद्ध धम्म भारतीयांना शिकवणं मग सोपं जाईल. त्यानंतर हा एक ग्रंथ पहिला निर्माण करण्यासाठी त्यानंतर दीक्षाविधी सांगितली बाबासाहेबांनी की या देशामध्ये आपण जो कोड ऑफ कंडक्ट म्हणतो ते हे सगळे मुद्दे आहेत की भारतामध्ये धर्मांतरित बौद्धांची आचारसंहिता निर्माण झाली पाहिजे. त्याच्यातले हे बाबासाहेब आंबेडकरांनी भारतामध्ये जर बौद्ध धर्म पुन्हा नव्याने स्थापन करायचा असेल तर त्याला पहिला ग्रंथ पाहिजे. आपली ही भूमिका तीच आहे. दुसरा की त्याला विधी पाहिजे, कारण मूळ बौद्ध धर्मामध्ये भिक्खू संघ जो 5वा खंड आहे बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं की भिक्खूला दीक्षा विधी आहे परंतु उपासकाला दीक्षा विधीच नाही. मग बाबासाहेब आंबेडकर त्यांनी ख्रिश्चनांचं उदाहरण दिलेलं आहे की बाप्तिझम सारखा ग्रस्तांच्या दीक्षेचा विधी तयार केला पाहिजे. कारण ख्रिश्चन धर्मामध्ये बाप्तिझम केला जातो आणि सामान्यांना सुद्धा ख्रिश्चन करण्याचं म्हणजे एक विशिष्ट वय झालं, जसं हिंदूमध्ये 8 वर्ष झालं की त्या विधी केला जातो. त्यानंतर मुस्लिमांच्या मध्ये विधी केला जातो, ख्रिश्चनांच्या मध्ये विधी केला जातो. तसं आपल्याला बौद्ध करण्यासाठी कुठला विधी आहे का? जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण म्हणतो बौद्ध, परंतु बौद्ध धर्मामध्ये प्रवेश करण्याचा जसा इतर धर्मामध्ये विधी आहे तसा आपल्यामध्ये विधी नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ख्रिश्चनामध्ये बाप्तिस्मा केल्याशिवाय तो ख्रिश्चन होऊ शकत नाही. तसा विधी आपल्याला तयार करायला पाहिजे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराच्या वेळेस आपल्याला धम्मदीक्षेच्या वेळेस 22 प्रतिज्ञा ह्या दिलेल्या आहेत. बुद्धाने ग्रस्त उपासक होण्यासाठी विधीच सांगितलेला नाही. धर्मांतरित होण्यासाठी जो विधी सांगितला आहे तो फक्त भिक्खू संघातील प्रवेशासाठी आहे. ख्रिश्चनामध्ये 2 विधी सांगितलेले आहेत, एक बाप्तिझम आणि दुसरा पुरोहिताचा दीक्षाविधी. म्हणजे पुरोहिताला म्हणजे धर्मगुरू होण्यासाठी त्याचा विधी वेगळा आहे आणि बाप्तिझम म्हणजे कॉमन सर्वांनाच धर्मामध्ये प्रवेश करण्यासाठी विधी सांगितलेला आहे. आपण जे कोड ऑफ कंडक्ट म्हणतो की आचारसंहिता असली पाहिजे, तर आपल्याला बौद्ध धर्मामध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला उपासकाला दीक्षा तुम्ही द्याल त्यावेळेस दीक्षा देणं म्हणजे त्या अटी टाकू ना, कागदपत्र लिहून घेऊ ना की हे पाळलं पाहिजे, हे नाही पाळलं पाहिजे, हे केलं तरच तुम्हाला दीक्षा होईल, हे पाळलं नाही तर तुम्हाला दीक्षा होणार नाही. हे सगळं लेखी झाल्याशिवाय बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की त्याने बौद्ध धर्मामध्ये आल्यानंतर त्याच्या मनात बसलं पाहिजे की आजपासून मी बौद्ध धर्मामध्ये प्रवेश केलाय आणि माझ्या डोक्यात जे पूर्वीची संस्कृती आहे ती सगळी नष्ट झाली पाहिजे. म्हणजे त्याचं हिंदू असणं हे त्याच्या डोक्यातून निघून गेलं पाहिजे. अशा पद्धतीचा विधी जो आहे तो आपल्या नव्याने तयार करण्याची आवश्यकता आहे. त्यालाच आपण बुद्धिस्ट कोड ऑफ कंडक्ट, त्यालाच आपण बौद्धांची आचारसंहिता किंवा जो धम्मसंहिता आपण जे नाव दिलेलं आहे आणि हे धम्मसंहिता सातत्याने आपण नाव
यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असेल की वेगवेगळ्या माध्यमातून असेल, आपण हे धम्मसंहिता नाव यासाठीच प्रस्थापित करतोय की बाबासाहेब आंबेडकरांना या देशामध्ये बौद्ध धम्माचं पुनरुज्जीवन करायचं होतं. त्यासाठी धम्मसंहिता म्हणजे बुद्धिस्ट कोड ऑफ कंडक्ट, बौद्धांची आचारसंहिता, धर्मांतरित बौद्धांची आचारसंहिता बनवायची होती. जर बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्ध धर्म पुनरुज्जीवनाचा कोड ऑफ कंडक्टच आपण गेल्या 67 वर्षात बनवला नसेल तर आपण कितीही मोठे कार्यक्रम केले, बौद्ध असण्याचं फक्त म्हणू शकता, बोलू शकता, ना तुम्ही कागदावरती बौद्ध होत, ना तुम्ही विधिपूर्वक बौद्ध होत, ना तुमच्या आचरणात प्रात्यक्षिकात कुठेही बौद्ध होत. कारण बाबासाहेबांनी धम्म पुनरुज्जीवित करण्यासाठी जी योजना मांडली होती तिचं प्रात्यक्षिक होऊ शकलेलं नाही. त्या सगळ्या प्रात्यक्षिकाला आपण बौद्धांची आचारसंहिता म्हणजेच धम्मसंहिता म्हणून गेली 35-40 वर्ष आपण त्याच्यावरती कार्य करीत आहे. त्यामुळे दीक्षाविधी बुद्ध धम्मात बाप्तिझम सारखा विधी नाही. बुद्ध धम्म स्वीकारल्यानंतर लोक बुद्ध धर्मापासून दूर का जातात याचं कारण, जरी तुम्ही बौद्ध धर्म स्वीकारला तरी सुद्धा बौद्ध धर्म स्वीकारून सुद्धा बौद्ध धर्मापासून तुम्ही दूर का जाताय? गेल्या 67 वर्षामध्ये अशी अनेक कारणं घडलेली आहेत की धर्मांतरित बौद्धांनी सुद्धा पुन्हा धर्मांतर केलेलं आहे. जरी धर्मांतरित बौद्ध धर्मात राहिले तरी आत्ता आपण 10 दिवसाच्या गणपतीचा कार्यक्रम बघितला, आपण जर व्हॉट्सअपला मेसेज पाहिलं तर अनेक धर्मांतरित बौद्धांनी आपल्या घरी गणपती बसवलेले होते. अगदी एक व्हॉट्सअप आला की तो डान्स करतोय माणूस घरी, म्हणजे आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता डान्स करतोय गणपतीच्या समोर, आमच्या पप्पांनी गणपती आणला त्याच्यावरती डान्स करतोय. पुऱ्या महाराष्ट्राने ते बघितलेलं आहे. काही म्हणजे विद्वान सुशिक्षितांनी, अधिकारी वर्गाने आपल्या घरात गणपती बसवलेला आहे आणि व्हॉट्सअपवर मेसेज पाठवलेला आहे की आमच्या गणपतीला तुम्ही दर्शन घ्यायला या. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची योजना काय होती, बौद्ध धर्म पुनरुज्जीवित कसा करायचा होता आणि या सगळ्यावरती पाणी फेरलं जातंय ते का? तर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुनरुज्जीवित योजनेचा कोड ऑफ कंडक्ट होण्याची आवश्यकता होती. ती कोड ऑफ कंडक्ट झालं नसल्यामुळे कोणावर कसल्याही प्रकारचं बंधन आपण टाकू शकलं नाही. ज्याला जसं वागायचं त्यांनी तसं वागावं. त्यामुळे पहिली जी बाबासाहेब म्हटले की तो हिंदू आहे हे त्याच्या डोक्यातून निघून गेलं पाहिजे, असा विधी आपल्याला तयार केला पाहिजे. तो हिंदू आहे त्याच्या डोक्यातून निघून जाणारा विधी तयार झाला नाही, त्याच्यावरती बंधन आलेलं नाही, त्याच्यावरती कंपल्शन नाही. जगातला कुठलाही धर्म हा ऑप्शनल म्हणून वापरू शकत नाही, कंपल्सरी सक्तीचा धर्म असतो. धर्म पाळलाच पाहिजे. धर्म पाळला किंवा नाही पाळला किंवा माझ्या धर्मासाठी मी माझ्या धर्माचा अपमान करण्यासाठी दुसऱ्या धर्माला वापरणं हे फक्त आपल्यात होतंय. त्याला कारण आहे बुद्धिस्ट कोड ऑफ कंडक्ट किंवा धर्मांतर बौद्धांची आचारसंहिता निर्माण न झाली. म्हणून हा जो विषय बाबासाहेब आंबेडकरांच्या पुनरुज्जीविताची जी योजना आहे याच्यावर कॉन्सन्ट्रेट करणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे ख्रिश्चनांच्या बाप्तिझम सारखा विधी आता आपण ग्रस्त उपासकांच्या बुद्ध धम्माची दीक्षा देते वेळी अंतर्भूत करायला पाहिजे. फक्त पंचशील ग्रहण करणं हे पुरेसं नाही. म्हणून उदयास प्रत्येक व्यक्तीचं हिंदू असणं समाप्त होऊन ती नवीन व्यक्ती म्हणून उदयास येत आहे असे त्या व्यक्तीला वाटावे यासाठी विधीत अनेक बाबी अंतर्भूत केल्या पाहिजेत. त्यानंतर तिसरा मुद्दा सांगतात धम्म प्रचाराची फळी. म्हणजे जो आपण गेल्या वेळेस पाहिला की धम्म प्रचार करणं, धम्माला ग्लानी काय येते, धम्माला ग्लानी येण्याचं जे कारण आहे ती कारण सांगितलं. 3 कारणं सांगतात. ते कुठे कारण आहेत तर मिलिंद प्रश्नामधलं बाबासाहेब उदाहरण देतात. बाबासाहेब म्हणतात की 3 कारण आहेत धम्माला ग्लानी येण्याचं. पहिलं की धम्माचं तत्वज्ञानच स्ट्रॉंग असलं पाहिजे. दुसरं त्या धम्माचा अभ्यासक म्हणजे तज्ञच पाहिजे, त्या धर्म कळून पेला पाहिजे. आणि त्या धर्मावरती जगासमोर कुठल्याही धर्माचे आणि कितीही मोठे विद्वान आले तरी त्यांच्यासमोर चर्चा करून त्यांना हरवता आलं पाहिजे. असे विद्वान तुमच्याकडे वाग्युद्ध पाहिजे संभाषणामध्ये आणि डिबेटमध्ये एक्सपर्ट असलेले जर प्रचारक तुमच्याकडे असले तरच तुमचा धम्म जिवंत राहू शकतो. आणि तिसरा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मग प्रचारकामध्ये जर तुमच्याकडे चांगले प्रचारक नसतील तर तुमचा धर्म जिवंत राहू शकत नाही. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की उपासकांना धम्म शिकवून ते कशा प्रकारचे पालन करीत आहेत हे जाणण्यासाठी धम्म प्रचारकांची फळी निर्माण झाली पाहिजे. धम्म प्रचारकांना मेहनताना दिला पाहिजे. म्हणजे आता जर एखादा धम्म प्रचारक फुल टाइम झाला, आमच्यासारखा नोकरी सोडून माणूस जर काम करायला लागला तर त्याचं कुटुंब आहे, त्याची मुलं बाळ आहे, त्याचा आर्थिक खर्च आहे, याचा मात्र समाजाने विचार करण्याची आवश्यकता आहे जर तो फुल टाइम करत असेल. परंतु कसा आहे, तो त्याच्या मनाने नाही, तो फुल टाइम काम करतोय आणि खऱ्याच अर्थाने त्याने शिक्षण घेतलेलं आहे आणि तो स्ट्रॉंग आणि तज्ञ आहे आणि तो समाजामध्ये डिबेट करण्यामध्ये एक्सपर्ट आहे, तो कोणालाही हरवू शकतो. आणि त्याने जर प्रबोधन केलं तर सगळे लोक प्रभावी होतात.
असा प्रभावी प्रचारक जर फुल टाईम असला तर त्याला मेहनताना तुम्ही दिला पाहिजे. आणि खूप महत्त्वाची अट बाबासाहेब सांगतात ते की विवाहित व्यक्ती असावा. आपल्या सगळ्यांना गेल्या 50-60 वर्षात किंवा आपल्या आयुष्यात हे अनुभव मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. म्हणजे आपल्या याच्यात कुणालाही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. बाबासाहेब आंबेडकर सांगतात की सुरुवातीला कुठलाही धम्मप्रचारक हा काय असला पाहिजे, विवाहितच असला पाहिजे. याच्यावर जास्त स्पष्टीकरण करण्याची गरज नाही. सुरुवातीला त्यांनी पूर्ण वेळ काम केले नाही तरी पण चालेल. जरी तो सुरुवातीला आहे, आपलं घरातले सगळं बघत बघत जरी त्यांनी थोडं 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 करत झालं आणि मग एक स्टेज येईल की त्याला आता पूर्ण वेळ काम करायची आवश्यकता वाटली तर त्याने ती करावी. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना धर्माचं पुनरुज्जीवन करताना मुद्दा आहे की धर्म प्रचारकांची स्ट्रॉंग फळी निर्माण करायची. ही कशी करायची तर बाबासाहेबांनी त्याच्यासाठी बुद्धिस्ट सेमिनरी म्हणजे याच्या प्रशिक्षणाचं विद्यापीठ बाबासाहेब आंबेडकरांनी योजना मांडली होती. बुद्ध धम्म आणि इतर धर्माचा तौलनिक अभ्यास करून प्रचारकांना प्रशिक्षित करण्यासाठी बुद्धिस्ट सेमिनरी स्थापन करणं. म्हणजे माझा फक्त बुद्ध धर्माचे मी सगळे ग्रंथ वाचले, मला सगळ्या ओळींओळी पाठ आहेत, परंतु हिंदू धर्माचे ग्रंथ वाचले नसतील तर मग मी हिंदू धर्माचं त्याला हे कसं करणार, टॅकल कसं करणार. मला ख्रिश्चनांचे ग्रंथ वाचले नाहीत, इतर सगळ्या धर्मांचे सुद्धा ग्रंथ. म्हणजे कंपॅरेटिव्ह स्टडी जर तुमचा झाला नाही, जर तुमचा तुलनात्मक अभ्यास जर झाला नाही तर तो त्याचं तत्वज्ञान घेऊन येईल त्यावेळेस तुम्हाला त्याचं खोडून काढता येण्यासाठी त्याचं काय आहे आणि त्याच्यावर उत्तर काय आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. यासाठी एक विद्यापीठ निर्माण करून बौद्ध धर्माच्या विद्यापीठामध्ये इतर धर्मांचाही अभ्यास करून त्या सर्व धर्मांच्या पेक्षा आपला बुद्धाचं तत्वज्ञान कसं श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्याचं ट्रेनिंग किंवा तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस करण्याचं बाबासाहेब आंबेडकरांनी सेमिनरी. आणि हे बाबासाहेब आंबेडकरांनी म्हैसूरला बाबासाहेब आंबेडकरांनी जागा सुद्धा घेतली होती. आणि जर बाबासाहेब आंबेडकरांचं 56 साली महापरिनिर्वाण झालं नसतं तर मात्र हे विद्यापीठ लवकरच निर्माण होणार होतं. त्यानंतर पुनरुज्जीवन योजनेसाठी इतर काही गोष्टी सांगितल्यात. प्राथमिक पावलाबरोबरच बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की इतर अनेक गोष्टी करण्यासाठी संपूर्ण भारतीय जनतेसमोर आणि बौद्ध राष्ट्रापुढे मी प्रस्ताव ठेवतो. बाबासाहेब आंबेडकर काय या जगामध्ये प्रस्ताव ठेवलाय बाबासाहेब आंबेडकरांनी तो पहा. पहिला प्रस्ताव आहे की 4 ठिकाणी मोठी बुद्ध विहार निर्माण करा. ते 4 ठिकाणी कुठली, मद्रास, मुंबई, नागपूर, दिल्ली इथे मोठी विहार. म्हणजे ही एक त्यावेळेस मुंबई प्रांत म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र होता किंवा कलकत्ता प्रांत म्हणजे संपूर्ण वेस्ट बंगाल होता. तर या 4 ठिकाणी बुद्ध विहार म्हणजे ही एक त्या प्रांताची हेड ऑफिस. म्हणजे मुंबईमधलं बुद्ध विहार हे संपूर्ण महाराष्ट्राचं एक सेंटर झालं पाहिजे, ते हेड ऑफिस झालं पाहिजे. तिथून संपूर्ण मुंबई प्रांतामध्ये याचा प्रचार झाला पाहिजे. हा पहिला प्रस्ताव की जेवढे प्रांत आहेत त्या प्रांताच्या ठिकाणी एक मोठं बुद्ध विहार हेड ऑफिस म्हणून राज्याचं हेड ऑफिस झालं पाहिजे. त्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये प्रचार. हा पहिला प्रस्ताव बाबासाहेब आंबेडकर ठेवतात. दुसरा प्रस्ताव ठेवतात की मद्रास, नागपूर, कलकत्ता, दिल्ली या ठिकाणी शाळा व महाविद्यालय याला जोडून तयार करायचे. म्हणजे नुसतं बुद्ध विहार आपण म्हटलं ना, कोड ऑफ कंडक्टमध्ये आपण सांगतोय किंवा जो मी महाराष्ट्र सरकारला बुद्ध विहार व्यवस्थापन कायदा झाला पाहिजे आपण जे म्हणतोय, तर नुसती बुद्ध विहार बांधून उपयोग नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की बुद्ध विहाराची जी संस्था असेल, बुद्ध विहाराचं जे ट्रस्ट असेल, त्या बुद्ध विहाराच्या ट्रस्टच्या अंतर्गत बुद्ध विहाराला जोडून शाळा असली पाहिजे, बुद्ध विहाराला जोडून हॉस्टेल असलं पाहिजे, कॉलेज असलं पाहिजे, हॉस्पिटल असलं पाहिजे. हे संपूर्ण बुद्ध विहारमध्ये आणि त्याच्या बाजूला ही वास्तवता आज आपण संपूर्ण भारतात गेला तर ख्रिश्चनांच्या चर्च माध्यमातून तुम्हाला दिसेल. आणि हे जर नसेल तर तुम्ही धम्माचं काहीच काम करू शकत नाही. कारण बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की बुद्ध धम्मातील अनेक विषयावर तिसरा मुद्दा सांगतात की निबंध स्पर्धा. मग लोकांना अभ्यास करायला द्या, निबंध स्पर्धा घ्या, त्यांची बक्षिसं मोठमोठी द्या म्हणजे लोक अभ्यास करतील. बाबासाहेब म्हणतात की 2 लाख 5 लाख अशी बक्षिसं लावा आणि विषय द्या बौद्ध धर्मावरले आणि मग बौद्ध धर्मावरती अभ्यास करू द्या. हा प्रस्ताव बाबासाहेब आंबेडकर ठेवतात. त्यानंतर बाबासाहेब सांगतात की भव्य बुद्ध विहार करा. बुद्ध विहार ही भव्य असली पाहिजेत जेणेकरून मोठं कार्य घडून येत आहे असे लोकांच्या मनामध्ये भावना निर्माण झाली पाहिजे. या विहाराच्या परिसरात शाळा महाविद्यालय उघडणं आवश्यक आहे. तरुण स्त्री पुरुषामध्ये बौद्ध संस्कृतीविषयी आदर निर्माण करणे या दृष्टिकोनातून शाळा महाविद्यालय. जर तुम्ही ख्रिश्चनांच्या गेला किंवा अल्पसंख्याक मायनॉरिटीच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये 1 दिवस त्यांच्या धर्माचं प्रशिक्षण देण्यासाठी अधिकृतपणे परमिशन आहे. जर बौद्धांची शाळा असेल, जर बौद्धांचं स्कूल असेल तर लहानपणापासूनच तुम्हाला आठवड्यातून शाळेचा 1 दिवस अधिकृतपणे बौद्ध धर्मावरती तो असेल
तिथं बुद्ध विहार असेल शाळेच्या बाजूला, त्या दिवशी बुद्ध विहारात जाईल. दिवसभर बौद्ध धर्माचं पहिलीपासून किंवा नर्सरीपासून तुम्हाला शिक्षण मिळेल. हे शिक्षण तुम्हाला ख्रिश्चनांच्या संस्थेमध्ये लहानपणापासून मिळतं. हे तुम्हाला ज्या ज्या धर्माच्या शाळा कॉलेज आहेत त्यांना तिथं मिळतं. आपली मात्र मिळत नाही. त्यामुळे आपण ह्यांच्या कुठल्या तरी कोणतरी इंग्लिश मीडियममध्ये गेला की त्याच्यावर ख्रिश्चनांचे परिणाम होतात, हिंदूमध्ये गेला तर त्याच्यावरती हिंदूंचे परिणाम होतं. बौद्ध माणूस किंवा बौद्ध कल्चर निर्माण करण्यासाठी आपले शाळा कॉलेज आपण निर्माण करूच शकलेलो नाही. त्यामुळे बुद्धिस्ट मायनॉरिटी म्हणून आपण एस्टॅब्लिश होऊच शकलेलो नाही. बुद्ध विहाराच्या बाजूला शाळा निर्माणच झाल्या नाहीत, कॉलेज निर्माणच झालेलं नाही. त्यामुळे बुद्धिस्ट मूल हे बुद्धिस्ट कल्चरनी निर्माण आपण करू शकलेलो नाही. त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या योजनेकडे आपण तेवढं लक्ष दिलेलं नाही. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयामधून बाबासाहेब किती सांगतात, ही जी शाळा आणि महाविद्यालय आहेत म्हणजे याच्यातून जो पैसा मिळेल याच्यात तोच तुम्हाला धर्माच्या प्रसारासाठी अतिरिक्त पैशाचा वापर करता येईल. याच्या व्यतिरिक्त धर्माच्या प्रचारासाठी तुम्ही पैसा आणणार आहात कुठून? हे सोर्स आहे आणि हे सोर्स जगात इतर धर्मांचा तुम्ही अभ्यास करा, त्यांचा प्रचार प्रसार कसा होतोय तो बघा आणि मग आपल्याला तशाच प्रकारे करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे पुनरुज्जीवन चळवळीचा आता बाबासाहेब आंबेडकरांनी हे सगळ्या जगासमोर ठेवलेलं की हे असं असं झालं पाहिजे. पण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तुम्ही कुणी केलं किंवा नाही केली तरी मी मात्र ह्या प्रकारे योजना वापरून भारतात बौद्ध धर्माचं पुनरुज्जीवन करणार आहे. परंतु बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की माझ्याकडे आता पैसा नाही आणि माझ्या देशातला जो समाज बौद्ध धर्माकडे आकर्षित होणार आहे तो गरीब आहे. त्याच्यामुळे आत्ता मी काही करू शकत नाही. पण माझ्याकडे जसा पैसा येईल तसा मी भारतामध्ये बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनाची ही जी माझी योजना आहे याचं प्रात्यक्षिक करण्याचा प्रयत्न करेन. कारण बौद्ध राष्ट्रांच्या समोर बाबासाहेबांनी योजना ठेवली, परंतु बौद्ध राष्ट्रांनी बाबासाहेब आंबेडकरांना कुठलंही सहकार्य केलेलं नाही. बुद्ध धम्म भारतातून नामशेष होण्याचं कारण त्याची तत्व चुकीची आहेत असं नव्हतं, तर बुद्ध धम्म भारतात नामशेष होण्याची कारणं ही वेगळी आहेत. सुरुवातीला ब्राह्मणांनी बुद्ध धर्मात जेरीस आणले आणि त्याची तत्व त्यांनी दडपून टाकली. आता पुरेसं माहीत झालं आहे की शेवटचा मौर्य म्हणजे तो बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले. आपण सद्यस्थितीत बाबासाहेब म्हणतात की सध्या भारतात बुद्ध धर्माला इस्लाम पासून धोका नाही. म्हणजे जो इस्लाम 11 ते 13व्या शतकाच्या कालखंडामध्ये बौद्ध धर्माच्या कत्तली केल्या, आजच्या कालखंडामध्ये मुस्लिमांच्या पासून मात्र बौद्ध धर्माला काही धोका नाही. बाबासाहेब म्हणतात ब्राह्मणवादापासून मात्र त्याला अजूनही धोका आहे. ब्राह्मणांनी कोणताही रंग परिधान केला किंवा कोणत्याही पक्षात तो सामील झाला तरी तो ब्राह्मणच राहणार आहे. याचे कारण श्रेणीबद्ध सामाजिक असमानतेची समाज रचना त्यांना टिकवून ठेवण्याची आहे. कारण या श्रेणीबद्ध असमानतेच्या व्यवस्थेनुसारच ब्राह्मण सर्वांच्यावर स्थानापन्न उच्चस्थानी झालेले आहेत. आणि शेवटचा मुद्दा बाबासाहेबांनी सांगितला जो मी तुमच्या स्पष्टीकरण करण्यासाठी की ही जी संपूर्ण योजना अंमलात आणण्यासाठी पैशाची आवश्यकता आहे. ही योजना काय याला पैशाची आवश्यकता आहे. हा प्रश्न भारतातील लोकांच्या मदतीने मी सोडवू शकत नाही. भारतातील फक्त बौद्ध लोकच या कार्यात आर्थिक मदत करू शकतील, परंतु सुरुवातीच्या काळात त्यांची संख्या अत्यंत कमी असेल. त्यामुळेच बुद्ध धम्माच्या पुनरुज्जीवनाच्या भारतातील चळवळीचा आर्थिक बोजा हा भारताबाहेर बौद्ध राष्ट्रांनी त्यांचे दान व कार्याकडे वळवून उचलला पाहिजे. ही जी संपूर्ण योजना आहे भारतात मला बौद्ध धम्म पुन्हा स्थापित करायचा आहे, त्याला जगातल्या बौद्ध राष्ट्रांनी जगातल्या बौद्ध भिक्खूंनी तिकडून पैसा गोळा करून जर इकडे आणला आणि अशा पद्धतीने तर ती योजना राबवली तरच बौद्ध धम्माचं पुनरुज्जीवन होईल. या योजनेला बौद्ध राष्ट्रांनी बाबासाहेब आंबेडकरांना सहकार्य केलं नाही. म्हणून मग बाबासाहेब आंबेडकरांनी 1954च्या नंतर भारतीय बौद्ध महासभेची बाबासाहेब आंबेडकर स्थापना करतात आणि भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकर पहिला जो पुनरुज्जीवनाचा जो पहिला प्रोजेक्ट घेतात तो म्हणजे धम्मदीक्षेच्या कार्यक्रमाचा पहिला कार्यक्रम घेतात आणि 14 ऑक्टोबर 1956ला भारतीय बौद्ध महासभेच्याच बॅनरवर किंवा त्या संस्थेच्या माध्यमातून लाखो लोकांना जी आहे बाबासाहेब आंबेडकर काय करतात धम्मदीक्षा देतात. आणि संपूर्ण भारतात जे नागपूरला गेले नाहीत त्यासुद्धा लोकांनी आपापल्या एरियामध्ये जे धम्मदीक्षेचे कार्यक्रम केले ते कार्यक्रम सुद्धा सुरुवातीला भारतीय बौद्ध महासभेच्याच मार्गदर्शनाखाली कार्यक्रम केले. परंतु भारतीय बौद्ध महासभेच्या नंतर पहिला जो नागपूरला झाला 14 तारखेला, 15 तारखेला जो त्यानंतर विदर्भातच चंद्रपूरमध्ये बाबासाहेबांचा कार्यक्रम झाला आणि 16 डिसेंबरला
मोठा कार्यक्रम मुंबईमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा रेसकोर्स मैदानावरती होणार होता आणि तेव्हा बाबासाहेब आंबेडकर संपूर्णपणे पुढच्या कोड ऑफ कंडक्टचं किंवा पुढचं मार्गदर्शन जाहीर करणार होते. कारण दीक्षा बाबासाहेबांनी 14 तारखेला दिली की 15 तारखेपासून दीक्षेचे कार्यक्रम केले होते, ते सगळे थांबवायला सांगितले होते की कुणीही कुणाला उठतंय दीक्षा देतोय, त्या दीक्षा देण्याच्या अटी पाहिजेत, नियम पाहिजेत, बांधून घेतलं पाहिजे, कागदपत्र पाहिजे, ते काही नसताना कुणीही कसा काय देऊ शकतो, कुणालाही मी अधिकार दिलेला नाही आणि या सगळ्या गोष्टी मी 16 डिसेंबरला डिक्लेअर करणार आहे. परंतु 16 डिसेंबर बाबासाहेब आंबेडकरांना नियतीने बघू दिला नाही आणि अवघ्या 53 दिवसामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं आणि जी बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म पुनर्जीवनाची योजना जी बाबासाहेब आंबेडकरांनी कागदावरती केली होती ती कागदावरतीच राहिली, तिचं प्रात्यक्षिक मात्र नियतीने बाबासाहेब आंबेडकरांना करू दिलं नाही. ते प्रात्यक्षिक बाबासाहेब आंबेडकरांची योजना जी आहे ती प्रत्यक्षात कुठल्या नावाने आली असती तर धर्मांतरित बौद्धांची आचारसंहिता, धर्मांतरित बौद्धांचा कोड ऑफ कंडक्ट असतो, तोच विषय आपण घेऊन गेली 36-37 वर्ष आपण कार्यरत आहोत आणि म्हणून आपलं म्हणणं आहे की बुद्धिस्ट कोड ऑफ कंडक्ट धर्मांतरित बौद्धांचा जोपर्यंत होणार नाही, बाबासाहेब आंबेडकरांना ज्या पद्धतीने धर्माचं इथं पुनरुज्जीवन करायचं आहे त्या पद्धतीचं प्रात्यक्षिक मात्र अजून झालेलं नाही. जोपर्यंत आचारसंहिता बनत नाही तोपर्यंत आणि म्हणून त्या आचारसंहितेला किंवा या विषयाला आपण धम्मसंहिता असं नाव देऊन गेली 36 ते 37 वर्षापासून आपण हे कार्य करत आहोत आणि याच कार्यासाठी आपण जीवन समर्पित केलेलं आहे. म्हणून आपण जो बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं जे प्रबोधन पर्व केले त्या प्रबोधन पर्वातला बाबासाहेब आंबेडकरांच्या सार्वजनिक जीवनातल्या प्रवेशापासून बौद्ध धर्माप्रती त्यांचा संबंध आला आणि तो संबंध येत 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 त्यांनी बौद्ध धर्माप्रती किंवा धर्मांतराप्रती लोकांची मानसिकता कशी निर्माण केली आणि शेवटी मानसिकता कुठपर्यंत आली की आता या देशाला बौद्ध धर्माशिवाय पर्याय सुद्धा नाही. 50 पासून सांगायला सुरुवात केली आणि 54 साली बाबासाहेबांनी सांगितले की आता पुनर्जीवन करायचंय आणि त्या पुनर्जीवनाचा हा काय आहे आराखडा आहे. या आराखड्याप्रमाणे आता आपल्याला प्रात्यक्षिक करायचंय. तो आराखडा बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध राष्ट्रांच्या समोर ठेवला, भारतीय लोकांच्या समोर ठेवला आणि त्याच्यातला पहिली गोष्ट म्हणजे धम्मदीक्षा घेतली, 22 प्रतिज्ञा घेतल्या आणि त्यानंतर पुढचा जो कोड ऑफ कंडक्ट बाबासाहेब म्हटले होते की सगळी नियमावली मी लवकरच तयार, मी आणि माझे सहकारी बसून सगळी नियमावली मी तयार करीत आहे, ती लवकरच आम्ही प्रकाशित करणार करू. ज्यांना ती सगळं मान्य असेल त्यांनीच बौद्ध धर्म स्वीकारायचा आहे. परंतु ती नियमावली किंवा ती कोड ऑफ कंडक्ट बाबासाहेब आंबेडकरांना करण्यासाठी नियतीने वेळ मिळू दिला नाही. म्हणून बाबासाहेबांच्या नंतर त्यांच्या अनुयायांची ही जबाबदारी होती की त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुनरुज्जीवित योजनेचा जो आराखडा आहे त्या आराखड्यावर आधारित बुद्धिस्ट कोड ऑफ कंडक्ट निर्माण करायला पाहिजे होता, तो होऊ शकला नाही. त्यामुळे आपण हे एक प्रकारचं याच्यावर पुन्हा सातत्याने चिंतन येणारा जो धम्मदीक्षेचा वर्धापन दिन जो 24 ऑक्टोबरला आपण संपन्न करीत आहोत त्या पार्श्वभूमीवरती, परंतु याचा विचार करावा लागेल. जोपर्यंत आपण या योजनेचा प्रात्यक्षिकासाठी विचार करत नाही आणि प्रत्यक्ष बुद्धिस्ट कोड ऑफ कंडक्ट होत नाही तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांना जो अभिप्रेत आहे तो बुद्ध धम्म प्रस्थापित होणार नाही. हा आपण इथे आज पाहिलेला आहे. पुढच्या शनिवारी आपण आजपर्यंत जे झालेले आपले हे 15 भाग आहेत या संपूर्ण 15 भागाचा आढावा एकत्रितपणे घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यानंतर आपला एक एपिसोड अधिकृतपणे 21 तारखेच्या म्हणजे धम्म दीक्षेच्या वर्धापन दिनासाठी एक स्पेशल होईल आणि मग आपण नागपूरला जाणार आहोत धम्मयात्रेच्या माध्यमातून. नागपूरवरून आल्यानंतर आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या पूर्वपीठिकेला अधिकृतपणे सुरुवात करणार आहोत. आज आपण सर्वजण या ठिकाणी आला आणि शांततेने सहकार्य करून आजचा कार्यक्रम संपन्न केला त्याबद्दल आपल्या सर्वांचं आभार मानतो. आणि जे डिव्हाइसवर, लॅपटॉपवरती, टी व्हीवरती, स्क्रीनवरती जे लोक हा संपूर्ण भाग पाहत आहेत त्या सर्वांना विनंती करतो की आपण या धम्मसंहिता यूट्यूब चॅनलचे सबस्क्रायबर व्हा, लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. परंतु दुसरी ही एक अजून ॲडिशनल आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती करायची आहे की हा एपिसोड पूर्णपणे पहा आणि एकदा पाहून पुन्हा तुमच्याकडे वेळ असला तर तो डिव्हाइस 1-1 तास चालू ठेवा, म्हणजे वॉच आवर्स आपले वाढतील आणि त्याचा आपल्याला आर्थिक मॉनिटायझेशनमध्ये जाण्यासाठी मदत होईल. त्यामुळे सर्व ऐकणाऱ्या धम्मबंधू भगिनीला विनंती आहे की आपण पूर्ण वेळ हा व्हिडिओ ऐका, डबल हा व्हिडिओ ऐका आणि आमचा धम्मसंहिता यूट्यूब चॅनलला आपण सहकार्य करा, योगदान करा.
आपण पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आभार मानतो आणि आजचा हा कार्यक्रम इथे संपन्न झाला. आपल्या सर्वांचं धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.